Powered by Varat Property Solutions Private Limited, Energy Partner Mahagenco, Environment Partner Maharashtra Pradushan Niyantran Mandal, Tourism Partner Directorate of Maharashtra Tourism, Associate Partners MSRDC, Sanjay Ghodawat University, Sudhan Gold Loan, Rajyog Paints, Nyati Group, Profitwala.com by RRA, Mascot Infra Projects LLP. नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी24 तासच्या महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्र देशातलं एक अग्रगण्य राज्य. अनेक आघाड्यांवर महाराष्ट्राकडे एक आदर्श राज्य म्हणून पाहिलं जातं. मात्र ही प्रतिमा जपायची असेल, विकासाचा आलेख चढता ठेवायचा असेल तर पायाभूत सुविधा अर्थात इन्फ्रास्ट्रक्चरही तितकंच सशक्त आणि विकसित हवं. मात्र हे पुरेसं आहे का? यासाठी आणखीन काय काय करता येईल? सरकार आणखीन कोणते नवे प्रकल्प आणतं आहे? खाजगी उद्योजकांची यामध्ये कशी मदत घेता येईल? आणि विशेष म्हणजे इनोव्हेटिव्ह प्लॅन महाराष्ट्रासाठी नेमके काय काय आहेत हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि याच सगळ्या प्रश्नांचा मागोवा आज आपण घेणार आहोत झी24 तासच्या महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये. महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह पॉवर्ड बाय वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, एनर्जी पार्टनर महाजेनको, एन्व्हायरमेंट पार्टनर महाराष्ट्र पोल्यूशन कंट्रोल बोर्ड, टूरिझम पार्टनर डायरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र टूरिझम, असोसिएट पार्टनर्स महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, सुधन गोल्ड लोन, राजयोग पेंट्स, ज्ञाती ग्रुप, प्रॉफिटवाला.com बाय RRA आणि मॅस्कॉट इन्फ्रा प्रोजेक्ट्स LLP. कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी झी24 तासचे संपादक निलेश खरे यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कॉन्क्लेव्ह मागची झी24 तासची भूमिका स्पष्ट करावी. नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं स्वागत. मुख्यतः महाराष्ट्र म्हटलं की महाराष्ट्र हा देशाला दिशादर्शक ठरतो. समृद्धी महामार्ग असो किंवा नावाशेवा शेवडीसारखा प्रकल्प असो, विविध प्रकल्पांच्या माध्यमातून गेले 3 ते 5 वर्षामध्ये आपण सातत्यानं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर काम करतो आहे. मेट्रो लिंक या खूप मोठ्या प्रमाणावर मुंबईमध्ये डेव्हलप होत आहे, पुण्यामध्ये तयार होत आहेत, वेगवेगळ्या शहरांमध्ये तयार होत आहे. मात्र फक्त रस्ता, पाणी, ब्रिजेस इतक्यापुरतंच इन्फ्रास्ट्रक्चर किंवा मूलभूत सोयीसुविधा ज्या आहेत त्या मर्यादित असतात तर नाही. वेगवेगळ्या पातळीवर मग अम्युजमेंट पार्क असतील, एंटरटेनमेंटसाठीच्या व्यवस्था असतील, थिएटर्स असतील, इतकंच नाही तर सध्या सर्वात महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय असलेला सायबर इन्फ्रास्ट्रक्चर हा पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. जर कोणतंही शहर आणि त्यामुळे या प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र कसा विकसित होईल या दृष्टीने एक डॉक्युमेंट तयार व्हावं, एक स्टेटमेंट समोर यावं, या दृष्टीने या चर्चासत्राचं आयोजन हे झी24 तासच्या माध्यमातून केलं आहे. ज्या सहकार्याचे हात या कॉन्क्लेव्हला लागले त्यांचे मी सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो. आपण पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात अशी मी विनंती करतो. राज्याला विना अडथळा रस्ते पुरवण्यासाठी त्यामुळे सरकारचे नेमके काय प्रयत्न आहेत याबाबत संवाद साधूया सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी. आणि मी माझे सहकारी तन्मय टिल्लू यांना विनंती करते की त्यांनी पुढे कार्यक्रमाचे सूत्र आपल्या हाती घ्यावीत. नमस्कार, सर्वांचं स्वागत महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये. सर स्वागत. नमस्कार. आम्हाला रवींद्र चव्हाणांकडनं येत्या काळामध्ये असं कुठलं काम बघायला मिळेल? जनसामान्यांना काय आवश्यक आहे ते मला महाराष्ट्राला दिलं पाहिजे याची मला पूर्ण जाण आहे. फार वेळ कमी आहे कारण पूर्वीची 2.5 वर्ष वाया गेली आहेत याची मला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे या कमी वेळामध्ये चांगलं काय करता येऊ शकतं या दृष्टिकोनातून सर्वात पहिल्यांदा असा विचार केला की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची नेहमी चर्चा होते, पाऊस पडला काय आणि पाऊस पडला नाही, दोन्ही गोष्टीची चर्चा ज्यावेळेला होते त्यावेळेला रस्ते आणि रस्त्यामधले खड्डे आणि हे कसे आपल्याला यावरती आपल्याला नियंत्रण कसं ठेवता येईल यासाठी जर आपण प्रामाणिक प्रयत्न करता आला तर खऱ्या अर्थाने जी लोकांची अडचण आहे ती कुठेतरी दूर करता येईल. सर, आपण बघतो की रस्त्यावरती खड्डा पडतो आणि मग त्याकडे बातम्या केल्या जातात, मग त्याच्याकडे प्रशासनाचं लक्ष जातं आणि मग प्रशासन कामाला लागतं. ही जी प्रोसेस आहे ती आपल्याला कमी नाही करता येणार? त्यावेळेच्या काळामध्ये किंवा पूर्वी कोणी त्या दृष्टिकोनातून कदाचित लक्ष दिलं नसेल, परंतु ती
मीडियाची तरी नाजूक कळ आहे. मी मीडिया त्याच्याकडे फार लक्ष देतं आणि आत्ता डिजिटल मीडिया हाही त्यापेक्षा जास्त लक्ष देतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे कुठेतरी टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करता येऊ शकतो का, म्हणून एक वेगळ्या पद्धतीचं ॲप आपण तयार केलं आहे की जे ॲप पूर्णच्या पूर्ण महाराष्ट्रातील असणारे रस्ते हे आम्ही त्यामध्ये मार्क केलेले आहेत. म्हणजे PWDचे असणारे रस्ते, त्या मार्क झालेल्या रस्त्यांवरती कुठेही रस्त्यावरती खड्डा पडलेला असेल, कोणीही नागरिकांनी त्याचा फोटो काढला आणि त्यामध्ये आपण ते लोड केलं तर 72 तासामध्ये तो भरला गेला पाहिजे. या दृष्टिकोनातून काम केलं गेलं पाहिजे. पण लोकांनी फोटो टाकण्याची वाट का प्रशासन बघतं? मी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महाराष्ट्रातील असणारे जवळजवळ 3 लाख किलोमीटरचे रस्ते आहेत. 3 लाख किलोमीटर हे अंतर काही फार कमी नाही आहे आणि त्यामधले असणारे PWDचे जे आहेत ते जवळजवळ 1,05,000 किलोमीटरचे रस्ते आहेत. आता या रस्त्यांवरती खड्डा पडला आहे हे सगळं जर आपल्याला तपासायचं असेल तर तेवढी यंत्रणा ही आपल्याकडे तशी अवेलेबल नाही. म्हणून हे सिस्टीम जी आहे ती डेव्हलप करणं गरजेचं आहे आणि म्हणून ती करण्याचा आपण एक प्रयत्न करतो. गेल्या काही दिवसात विकास म्हटलं की आम्ही MSRDCचं नाव ऐकतोय. MSRDC विकास करत आहे असं सातत्यानं पाहिलं जातं आहे. PWD कुठे आहे? PWDचं नाव नाही आहे म्हणूनच तुम्ही महामंडळाची मागणी केली आहे? हे असं नाही आहे. ज्या MSRDCबद्दल मी कोणालाही कमी लेखणार नाही, परंतु MSRDC हा जो उपक्रम आहे किंवा ही जी कंपनी आहे ही PWDचाच एक भाग आहे. PWDचीच असणारी एक कंपनी आहे. त्यामुळे त्या MSRDCमध्ये रस्त्यांच्या संदर्भातच फक्त काम केलं जातं, परंतु PWD जे डिपार्टमेंट आहे या डिपार्टमेंटमध्ये अनेक गोष्टी होत असतात. परंतु रस्त्यांबरोबर पूल आहेत, इतर सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी, इमारती आहेत, या सगळ्या गोष्टीसुद्धा PWDमध्ये होत असतात. आणि आत्ता या सगळ्या व्यवस्थेसाठी दुसरं कोणतं तरी एखादी व्यवस्था असली पाहिजे, एखादी कंपनी असली तर कुठेतरी गतिमान पद्धतीने काम होऊ शकतं. जर पूर्ण देशामध्ये आज जवळजवळ लाखो करोड रुपयाचं काम चालू आहे आणि त्याच्यामधला काही भाग जर आम्हाला घेता आला तर त्याच्या प्रॉफिटमधून सुद्धा आम्हाला इथले असणारे रस्ते असतील त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी एक पैसे उभं करण्याचं एक मोठं साधन तयार होईल. पण दादा त्याला विरोध होतोय असं मला तर काही जाणवत नाही. कारण आम्ही आत्ता या संदर्भामध्ये जे विषय लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न करतो आहे, खऱ्या अर्थाने जर प्रत्येक विषय जर आम्हाला गतिमान पद्धतीने जर करायचा असेल तर आम्हाला नवीन पद्धतीने जाणं हेच फार गरजेचं आहे. सर, आज आपल्यासमोर मान्यवर आहेत, काही उद्योजकही आहेत, त्यांनाही काही प्रश्न आहेत तर त्यांच्याकडे आपण जाऊयात. सर नमस्कार. सर मी कोकणातला आहे आणि कोकणचा मुंबई जो गोवा रस्ता आहे तो फारच म्हणजे माझ्या मते 12 वर्ष सर हे झालं आहे आणि त्याकडे काय नक्की इश्यूज आहेत? मध्यंतरी असं कळलं कॉन्ट्रॅक्टर पळून गेला, कॉन्ट्रॅक्टर बदली झाला, नंतर मग त्याची काहीतरी आय थिंक तो लिक्विडेशनला गेला. पण सर ते दुष्टचक्र थांबत नाही आहे. मुंबई गोवा हायवे हा जवळजवळ 550 किलोमीटरचा असणारा रस्ता, त्यामध्ये असणारे 10 वेगवेगळे पॅकेज होते. आता खरं तर असे BOTचे जे प्रकल्प असतात त्या प्रकल्पामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये लँड ॲक्विजिशन जर झालेली असेल तर ते सोपं असतं. परंतु ज्यावेळेला हे 10 वर्षा अगोदर या संदर्भातला जेव्हा गडकरी साहेबांनी निर्णय घेतला तो निर्णय म्हणजे कोकणवासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा होता आणि तो निर्णय त्यांनी घेतल्यामुळेच खऱ्या अर्थाने मी असा 2009ला ज्यावेळेला सभागृहात होतो त्यावेळेला सभागृहात असं विचारलं होतं की हा रस्ता कधी होणार, तर त्यावेळेचे असणारे बांधकाम मंत्री छगन भुजबळ साहेबांनी सांगितलं आयुष्यात होणार नाही. मी एवढं स्पष्टपणे आम्हाला सांगितलं होतं. परंतु गडकरी साहेब झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तो BOTच्या संदर्भातला निर्णय घेतला. लँड ॲक्विजिशन, तिथल्या असणाऱ्या अनेक समस्या आणि त्याचबरोबर तिथली असणारी भौगोलिक परिस्थिती, 4 महिने जवळजवळ तिथे काम करण्याची संधी असते कारण पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता आत्ता तो अंतिम टप्प्यात आला आहे. मला होप की डिसेंबर 2023च्या अगोदर मॅक्स टू मॅक्स याच्यामधला रस्ता हा सिंगल लेन तरी पूर्णच्या पूर्ण लोकांसाठी होईल अशी परिस्थिती आहे. नक्कीच. रवींद्रजी, आज आपण आलात, वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.
पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार फार प्रयत्न करत आहे. अनेक पर्यटन स्थळं महाराष्ट्रात आहेत, मात्र पर्यटन वाढीसाठी उत्कृष्ट पायाभूत सुविधा असणंही तितकंच गरजेचं आहे आणि त्यात स्किल्ड कर्मचारी किंवा कौशल्य असा कर्मचारी वर्गसुद्धा अपेक्षित आहे. या सगळ्या गोष्टींसाठी नेमकं महाराष्ट्र राज्याचा पर्यटन विभाग नेमकं काय करतो आहे हे जाणून घेणार आहोत आणि यासाठी मी मंचावर आमंत्रित करते महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आणि त्यांच्याबरोबर यापुढे संवाद साधणार आहेत माझे सहकारी तन्मय टिल्लू. सर, खूप खूप स्वागत झी 24 तास या खास कार्यक्रमात. चर्चा आधी पर्यटनाची करूयात, मुंबईची चर्चा करूयात. मुंबई म्हटलं की एक मायानगरी, एक स्वप्ननगरी, तिला बरीच बिरुदावली देऊ शकतो आपण. ह्या मुंबईमध्ये आम्हाला येत्या काळामध्ये पर्यटनदृष्ट्या काय काय पाहायला मिळेल आणि काय काय बदल पाहायला मिळतील? मुंबईमध्ये आपण काय करू शकतात यासाठी आम्ही मोठा प्लॅन केला आहे. आता परिस्थिती अशी आहे की आपला कोणी मित्र आला बाहेरून तर याने सांगितलं की मुंबईमध्ये कुठे फिरायला जायचं आहे, आपल्याकडे जगह नाही. हा सत्य स्थिती आहे. तर काय करायचं? तर आपण मुंबईमध्ये 3 ठिकाणी लाईट अँड साऊंड शो सुरू केला आहे. 1 ठिकाणी सुरू झाला आहे, 2 ठिकाणी 1 महिन्यात आज सुरू होणार आहे. मुंबईमध्ये गोराईमध्ये आपण फार सुंदर चौपाटीचा विकास करणार आहे. नोव्हेंबरमध्ये आपण दुबई फेस्टिवलची धर्तीवर मुंबई फेस्टिवल करणार आहे. ओपन बसेस सुरू केली आहे. मुंबईकडून आपण मुंबईचे जवळ जे काही किल्ले आहे किंवा जे पर्यटन स्थळ आहे तिथे कम्युनिकेशनसाठी, तिथे ट्रान्सपोर्टेशनसाठी एक अतिशय नवीन जेट्टी रेडिओ क्लबचे जवळ तिथे MSRTC बांधत आहे. हे सर्व प्रयत्न आहे, वेळ लागणार आहे. कमीत कमी 1 वर्षाचे 2 वर्षानंतर आपला दिसेल. महाराष्ट्रामध्ये आपण काही नव्या जागा विकसित करणार आहोत किंवा जसं मध्यंतरी चर्चा होती दुसरं महाबळेश्वर तयार करण्याची, त्या दृष्टीनं काही पावलं उचलली जातात? नाही, आमचा जे पर्यटन विभाग आहे हो, ते पर्यटन विभागच्या सर्व अवलंबन हे 2 माणसावर आहे. ते रवींद्र चव्हाणजी आणि मुपलवाड साहेब यांनी रस्ते दिले तर आमचे लोक तिथे पोहोचू शकतात. ते समोरच आहेत, त्यांना आत्ताच विचारू ना. ते एकत्र सरकारने करावं लागेल. आम्ही टेंट सिटीचा केला आहे, आम्ही कारवान पॉलिसी आणली आहे, आम्ही महिला टुरिझमसाठी स्पेशल पॉलिसी आणली आहे. सर्व प्रयत्न सुरू आहे. MTDCकडे हा एक देशामध्ये असा एकच ऑर्गनायझेशन आहे की त्याकडे 1 लाख करोडची संपत्ती आहे. आमची जी MTDC संपत्ती आहे, तरी पण आम्ही तोटामध्ये आहे. लास्ट 4 सालामध्ये तर आपण मोठ्या तोटामध्ये होता. यावेळी 8 महिन्यामध्ये हा तोटा भरून आम्ही 9 करोडचा प्रॉफिट केला आहे. आणि नेक्स्ट इयरमध्ये आपण आता जी 24 तास मंचावर सांगतो म्हणून सर्व रेकॉर्डेड आहे. हा 25 करोडपर्यंत आपण प्रॉफिट जाणार आहे. लोढाजी, अजून एक मुद्दा उपस्थित होतो तो मुंबई संदर्भातलाच आहे की मुंबई 24 तास जागी असते, तरुणांचं संख्या इथे जास्त आहे आणि त्या अनुषंगानं चर्चा होते ती अर्थात मुंबईतल्या नाईट लाईफची. मुंबईला अपेक्षित असलेलं नाईट लाईफ मिळेल, तरुणांना नाईट लाईफ मिळेल? नाईट लाईफ चांगली आहे, पण नाईट लाईफ म्हणजे दारू लाईफ नाही की फक्त ते दारू पार्टी करायसाठी नाईट लाईफ ओपन करायचा, ते कोणाचा उद्देश नाही आहे. आपले माल सर्व ओपन राहिले पाहिजे. लोक फिरू शकता, लोक जाऊ शकता. ते आपण काय ते रात्रीभर आपण परमिट केला त्यासाठी लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन उद्भवत होत आहे. तर जोपर्यंत एकत्र होऊन जे काय आपण मार्ग काढत नाही तोपर्यंत पूर्ण रात्री आपण नाईट लाईफ सुरू केली तो त्यांचे प्रतिसाद उमटणार आहे. ते पण जोपर्यंत ते चांगला प्लॅनिंग करत नाही तोपर्यंत आपण ते अलाउड करणार नाही. बरं, हे झालं पर्यटनाचं. पण आज आपण बोलतो उद्योगांबद्दलही. तर समोर उद्योजकही बसलेत आणि उद्योगांना लागतात ते स्किल्ड वर्कर्स कसे काय आपण पुरवणार आहात? स्किलमध्ये आपल्याकडे 427 ITI आहे. 7,000 करोड रुपीज सेंट्रल गव्हर्नमेंटकडे राहून महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे पडले होते ITIचे रिनोव्हेशनसाठी 4 सालापर्यंत. 1ही रुपयाचा उपयोग नाही झाला. आता आपण 12,000 करोड रुपये 4,000 करोड आता नवीन आणले आणि ते ITIचे रिनोव्हेट करताय. आपण फर्स्ट महाराष्ट्राची स्किल युनिव्हर्सिटीच्या 2 महिन्यापूर्वी माननीय देवेंद्रजीच्या हस्ते भूमिपूजन केला आणि या जुलैमध्ये आपण टेम्पररी तौरवर ते सुरू करत आहे स्किल युनिव्हर्सिटी.
5,000पेक्षा जास्त तिथे पॉप्युलेशन नाही आहे. तिथे आपण स्किल सेंटर उभा करत आहे. या जुलैवरून ते स्किल सेंटर उभा होईल. त्याशिवाय पूर्ण सर्व ITIमध्ये आपण स्किल सेंटर उभे करत आहे. मुंबईमध्ये आपण 100 स्कूलामध्ये महानगरपालिकाच्या स्कूलामध्ये प्रायोगिक तौरावर मुंबई महानगरपालिकाचं स्किल सेंटर उभे करत आहे की जे मुलामुली इथे महाराष्ट्रामध्ये शिकतात त्याने सर्वांना रोजगार द्यायला जिम्मेदारी महाराष्ट्र सरकारची आहे. आणि आम्ही 2 वर्षामध्ये अशी स्थिती तयार करणार आहे की ज्या मुलामुलीने रोजगार करणार नाही त्याने रोजगार मिळेल. गावातला तरुण हा शहराकडे धावतो, पण शहरातनं पुढे गावात जर एखादा प्रकल्प आला तर तितकं त्याची हे होत नाही. आम्ही गावामध्ये काय कोर्सेस सुरू केल्या त्याने कम्प्युटर शिकवणार नाही. आम्ही त्याने शिकवणार आहे की वॉटर पंप कसा ठीक करू शकता, ट्रॅक्टर कसा ठीक करू शकता, तुम्ही ते बीजची ॲग्रिकल्चर मटेरियलची पॅकेजिंग कसा चांगली करू शकता. हे कोर्स आम्ही तिथे तयार केलेला आहे. तुम्हाला जे हवं आहे ते स्किल सेंटर तुम्ही तुमच्या जे ऑर्गनायझेशन आहे, तुमची जे बिल्डिंग आहे, तुमची फॅक्टरी आहे तिथे उभा करा. आमच्या डिपार्टमेंट तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला मदत करतील. सध्या ITIची परिस्थिती काय आहे? कारण मध्यंतरी ते ITI आहे की नाही इतका प्रश्न उपस्थित झाला होता. आता त्यांना स्टायपेंड देखील सुरू केलेला आहे. सध्या परिस्थिती काय? यावर्षी ITI महाराष्ट्राची एकही सीट खाली राहणार नाही. आणि 5 वर्षाचे आत इंजिनिअरिंग कॉलेजचे शिक्षित विद्यार्थी इंजिनिअरिंग कॉलेज केल्याचे नंतर ITIमध्ये शिक्षण येणार आहे. असा चांगली ITI आपल्याकडे आहे. आपल्याकडे ITIचे फार मोठा जाळ आहे, सर्व सुविधा आहे. आणि यावेळी आपण ITIचे सर्व नए ट्रस्टी पण बदललेले आहे. ITIच्या रिनोव्हेशन करताय. पूर्ण 427 ITIमध्ये आपण व्हर्च्युअल क्लासरूम उभे केलेले आहे. सर, आपल्यासमोर उद्योजकही बसलेले आहेत आणि त्यांना काही प्रश्न असतील तर आपण त्यांचे प्रश्न घेऊयात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड काही गोष्टी आहेत, ड्रोन टेक्नॉलॉजी आहे, किंवा समजा कार किंवा मोटर मेकॅनिक म्हटल्यानंतर नॉर्मल आता अँबॅसेडरवर शिकवून उपयोग नाही आहे, त्याला तशा प्रकारची पाहिजे. मशीन म्हटलं तर CNC मशीनवर काम करणारा पाहिजे. तर अशा प्रकारचं ॲडव्हान्स स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी काही योजना आपण आखल्या आहेत का? आपण यावेळी ITIकडे 700पेक्षा जास्त कोर्सेस आपण दिलेले होते. तो सर्वांना कन्फ्युजन होता की काय करायचं आणि काय नाही करायचं. आपण पूर्ण ITIमध्ये कॉम्पिटिशन ठेवला आणि त्याने सांगितलं की जे ITIचे विद्यार्थी आहे किंवा स्टुडंट आहे किंवा तिथले इंडस्ट्रीत किंवा चार्टर्ड अकाउंट आहे त्याने विचारा की तिथे लोकल सोलापूरमध्ये ITIमध्ये काय कोर्सेस हवा आहे, नांदेडमध्ये काय कोर्सेस हवा आहे. प्रत्येक ITIमधून 10 कोर्सेसची आपण निवड केली ना. हा नेक्स्ट एज्युकेशन सेशनमध्ये प्रत्येक ITIमध्ये 10 कोर्सेस प्रायोरिटीवर ठेवणार आहे. त्याच्यासाठी सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणार आहे आणि त्यासाठी शिक्षणाची पण व्यवस्था करणार आहे. की आज तुम्ही वेळ दिलात सर, आणि त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आपण पाहत आहोत झी24 तासचा महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह पॉवर्ड बाय वरद प्रॉपर्टीज सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, एनर्जी पार्टनर महाजेनको, एन्व्हायरमेंट पार्टनर महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड, टुरिझम पार्टनर डायरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र टुरिझम, असोसिएट पार्टनर्स महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, सुधन गोल्ड लोन, राजयोग पेंट्स, ज्ञाती ग्रुप, प्रॉफिटवाला.com बाय RRA आणि मॅस्कॉट इन्फ्रा प्रोजेक्ट्स LLP. कार्यक्रमात आपण पुढे वळूया. महत्त्वाच्या मेट्रो सिटीजमध्ये सायबर सिक्युरिटी हा मुद्दा सध्या जटिल होत चाललेला आहे आणि त्याबाबत नेमक्या काय उपाययोजना करता येतील किंवा इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात आणखीन काय काय प्रकल्प हाती घेता येतील, इन्फ्रास्ट्रक्चर त्यासाठी कसं सुधारता येईल यासाठी आपल्याला यापुढे मार्गदर्शन करणार आहेत सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट ब्रिजेश सिंह यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि त्यांच्याशी यापुढे चर्चा करतील झी24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे. दोघांनाही मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. ब्रिजेश सर, तुम्ही वेळ काढून या कार्यक्रमाला आलात त्यासाठी तुमचंही खूप खूप आभार. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की आपण ढोबळमानानं सातत्यानं रस्त्यांबद्दल बोलतो, अनेकदा मग इलेक्ट्रिसिटीच्या सुविधेबद्दल बोलतो. पण नव्या काळामध्ये, नव्या युगामध्ये सायबर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं.
सद्य परिस्थितीमध्ये तुम्ही जागतिक पातळीवर या विषयाचा सातत्यानं अभ्यास करताय आणि भारत अग्रगण्य या पूर्ण प्रक्रियेमध्ये. महाराष्ट्र म्हणून तुम्ही महाराष्ट्राकडे कसं बघताय? एक फार महत्त्वाची बाब लोढासाहेब म्हणाले की इव्हन टुरिझम जिथे असतं तिथे एकतर फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि त्याच्यासोबत सिक्युरिटी या महत्त्वाच्या बाबी आहेत. तसंच डिजिटायझेशनकडे वळताना आपल्याला त्या डिजिटायझेशनकरता सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. आता आपण बघाल तर G20मध्ये भारताच्या प्रेसिडेंटशिप आहे. तिथे भारताने डिजिटल प्रायव्हेट गुड्स ही संकल्पना मांडलेली आहे. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं जिथे डेडिकेटेड सायबर युनिट आपण तयार केला 2016मध्ये. सायबर सिक्युरिटी अत्यंत कळीचा मुद्दा आहे. कोणीतरी फोन करतं आणि माझ्या अकाउंटमधले पैसे काढून घेतं किंवा एखादी पासवर्ड येतो आणि कळतं की अकाउंटमधले पैसे गेले. मुळात शिक्षक वर्गही याच्यात अडकतोय अशा स्वरूपाचं चित्र तयार होत आहे. काही कॉल सेंटर्स होते जे बाहेर UK मध्ये कॅनडामध्ये लोकांना लुबाडायचे. तशाच प्रकारे फ्रॉडस्टर्स कुठेही बसले असतात. आपले वेगवेगळे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत तिथून दररोज आपण लोकांना सांगतो की कुठल्या प्रकारे फ्रॉड सुरू आहेत, कुठल्या प्रकारच्या कॉल्सना रिस्पॉन्ड नाही करायचं. पैसे तुमचे कुठेही गेले तर लगेच 1930वर फोन करा. 1930वर फोन केल्याने ज्याला आपण फ्लाईट ऑफ मनी म्हणतो ते थांबतं आणि 1930वर आपल्याकडे यंत्रणा अशी आहे की आपण बँकेंना इमिजिएटली निर्देश देतो की त्या ट्रान्झॅक्शनला फ्रीज करावे. नाहीतर असं आहे की तुमचे जर कोणी 50,000 रुपये काढले तर त्याला ते 9 पार्टमध्ये वाटतात आणि त्याचे ट्रान्झॅक्शन्स वेगवेगळ्या ठिकाणी होतात आणि कुठेतरी काढले जातात. तसेच cybercrime.gov.in ही एक ऑनलाईन पोर्टल आहे. या पोर्टलवर कुठल्याही प्रकारचे सायबर क्राईम आपण रिपोर्ट करू शकता. ज्यावेळेला उद्योग येतो तर सध्याच्या काळामध्ये डेटा इज अ करन्सी आणि तुमच्याजवळ किती डेटा आहे, तुम्ही कशा स्वरूपामध्ये तो हँडल करताय आणि प्रत्येक मोठ्या संस्थेमध्ये डेटा हा चोरीला जाणं अशा परिस्थितीच्या गुन्ह्यांना थांबवण्यासाठी म्हणून आपण कंपन्यांबरोबर काही वेगळं काम करतोय का? सायबर गुन्ह्यामध्ये आपण बघितलं आहे की जगभरात म्हणजे 2-2, 3-3 वर्षांनी कधी ते डिटेक्ट होतात. तर जे कोणी हे करत असतील, डेटा ब्रीच करत असतील किंवा डेटा चोरून बाहेर विकत असतील, हे कधी ना कधी पकडले जाणार. सोशल मीडिया हा सध्याच्या काळामध्ये सामाजिक प्रश्न तर आहे, पण तो देशाच्या अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा पण प्रश्न आहे. ज्यावेळेला तुम्ही हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न आणि भारतातला प्रश्न म्हणून या प्रश्नाकडे बघतात तर भारताला तुम्ही या प्रश्नामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर कुठे बघताय? बघा, आपण जगात पहिले होतो ज्यांनी टिकटॉकला बॅन केलं. कारण टिकटॉकमुळे आपल्या देशाच्या सिक्युरिटीला एक डेंजर उत्पन्न झाला होता. कारण याचा सगळा डेटा चायनाला चालला होता आणि त्याच्यानंतर एक 3 tier स्ट्रक्चर तयार झाला आहे जिथे आपण तक्रार करू शकतो आणि त्या तक्रारीकरता 24 तासाचा वेळ त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला देण्यात आलेला आहे. खरं तर काय आहे की सायबर सिक्युरिटी आणि IT हा केंद्र शासनाचा विषय असल्याने जे काही नियम कानून आहेत त्याबद्दल तर नियम कायदे आहेत ते केंद्र शासनाकडून येतात, पण त्याची अंमलबजावणी जी आहे ती राज्य शासन करतं आणि राज्य शासन हे करताना त्याला केंद्राचाही आपल्याला सपोर्ट असतो. सर, सोशल मीडिया संदर्भात आपण बोललो, मुळात लहान मुलांसंदर्भातले अगदी 8, 9, 10 वर्षाचा मुलगाही मोबाईल घेतो आणि तो गेमिंगमध्ये जातो किंवा सोशल मीडियातून जातो आणि अनेकदा मग तो अशा विचित्र परिस्थितीमध्ये अडकतो की तिथून त्याला बाहेर आणणं अनेकदा अडचणीचं ठरतं. पालकांनी म्हणून काय काळजी घेणं गरजेचं? नाही, पहिल्यांदा असं झालं आहे की डिजिटल जग असं आहे की जिथे मुलांना तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे. म्हणजे ते कुठल्या प्रकारचे ॲप्स वापरतात ते आपल्याला माहीत नाही आणि ज्या प्रकारचे ॲप्स आपण वापरतो ते वापरत नाही. ते आपल्यावर हसतात, ते म्हणतात तुम्ही फेसबुकवर आहात. ते लोक फेसबुक वापरत नाही, ते लोक स्नॅपचॅट, WeChat काय वापरतात. जे नवीन प्रकारचे ॲप्स आहेत टोटली एन्क्रिप्टेड पीअर टू पीअर कम्युनिकेशन असल्यामुळं इथे गुन्हा झाल्यानंतर आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करणं कठीण असतं, पण याला प्रिव्हेन्शन करणं आवश्यक आहे. खूप केसेस आम्ही बघितले जिथे पीडोफाईल्स जे आहेत ते लहान मुलांचा शोषण करतात आणि मला वाटतं कुठेतरी इट इज अ फेलियर ऑफ पेरेंटिंग. प्रॉब्लेम आपल्याकडे असा आहे की आपण मुलांच्या प्रायव्हसी करता, आता 10 वर्षाच्या मुलाला काय प्रायव्हसी पाहिजे, पण आपण या नवीन संकल्पना त्याच्याकडून शिकतो आणि त्यांच्या प्रायव्हसीच्या नावाखाली आपण पेरेंटिंग करत नाही. एक पिक्चर कशाही कपड्यात शेअर केलं तर त्याचा काही परिणाम होणार नाही, पण त्यांना हे माहीत नाही की हे जगाच्या 50 सर्व्हरवर राहणार
आणि कुठे डेटा ब्रीच झालं तर त्याचे खूप दुष्परिणाम होतात आणि मला वाटतं इट इज अन ॲब्डिकेशन ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. डिजिटल लिटरसी ही अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येकाला सध्या सुरक्षितता हवी आहे आणि उद्योग करायचा असेल तर निश्चितच सायबर सिक्युरिटी असो किंवा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती असो ही उत्तम असावी ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आपण अनेक मंडळी आपल्याबरोबर आहेत, त्यांच्या मनात काही प्रश्न असतील तर ती घेऊयात. आपल्या बऱ्याचशा वेबसाईट आहे, ऑटो DCR आहे, MCGMचं SRAचं आहे किंवा IGR महाराष्ट्र आहे स्टॅम्प ड्युटीबद्दलचं, किंवा नकाशा आणि 7/12च्या आपल्या वेबसाईट्स आहेत. सर बऱ्याच वेळा त्याचा सर्व्हर डाऊन असतो. दुसरा एक ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणून नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि त्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण या सर्व ह्याच्यासाठी केला तर अशा काही टेक्नॉलॉजी आणि ज्या आहेत त्या सर्व्हिसेस चांगल्या कशा करता येतील. ब्लॉकचेनपासून सुरू करतो. खरं तर ब्लॉकचेन इज अ व्हेरी इनएफिशियंट टेक्नॉलॉजी. ब्लॉकचेन कशावर अवलंबून असतो की एका याची कॉपी जर मिलियन चेनमध्ये पॉईंट्स असतील तर त्याचे मिलियन कॉपीज होणार. एक जरासं आपण लक्ष घालाल की आपण शासनाचे जे ॲप्स आहेत त्याचं कंपॅरिझन करतो एकदम प्रायव्हेट कंपनीच्या ॲप्सशी. पण जे प्रॉफिट ड्रिव्हन एंटरप्राइजेस आहेत ते त्याच्या टेक्नॉलॉजीवर इतकं जास्त खर्च करतात तितकं आपल्याला डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करताना जनरली शासनात खर्च करता येत नाही. आणि काय इफ यू आर एक्सपेक्टिंग गुगल काइंड ऑफ स्पीड मग त्याला गुगलचं संपूर्ण कामच डिजिटल आहे आणि त्यांना त्याच्याकडून पैसा मिळतो आहे. पण मला वाटतं जर आपण UPI बघाल तर जे डिजिटल इनिशिएटिव्स आहेत किंवा आधार बघाल किंवा आता जे नवीन येणार आहे ONDC विच विल बी लाईक अन ॲमेझॉन फॉर द होल कंट्री, दीज आर रिअल टाईम मेकॅनिझम्स आणि दे आर कम्पॅरेबल टू एनीबडी इन द वर्ल्ड. इन्फ्रास्ट्रक्चरच्या डेव्हलपमेंटमध्ये डिजिटल इकॉनॉमी ही अत्यंत महत्त्वाची असेल आणि जगाच्या पाठीवर सर्वात वेगवान अशी डिजिटल इकॉनॉमी विकसित करण्यामध्ये आपण गेल्या काही वर्षामध्ये यशस्वी ठरलेलो आहे, भारत म्हणून, महाराष्ट्र म्हणून. त्यासाठी म्हणून मुळात समोर बसलेल्या सर्व मंत्रिमंडळींना आणि सरकारी अधिकाऱ्यांनाही आभार, कारण त्यांच्याशिवाय ते शक्य झालं नसतं. सर आपण आज आल्यात या चर्चेमध्ये त्यासाठी खूप खूप धन्यवाद. राज्यातील रस्ते बांधकामांमध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDCनं आत्तापर्यंत महत्त्वाचं योगदान दिलं आहे. अजूनही अनेक प्रकल्प विचाराधीन आहेत आणि म्हणूनच चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा समृद्धी महामार्ग यावर संवाद साधूया राधेश्याम मोपलवार, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थात MSRDC यांच्याशी. हा संवाद पुढे साधणार आहेत माझे सहकारी प्रशांत सोनार. चांद्यापासून बांद्यापर्यंत एकच चर्चा आहे ती म्हणजे समृद्धी महामार्गाची. आणि समृद्धी महामार्गाची चर्चा म्हटलं की मोपलवार साहेबांशिवाय दुसरं कुठलं नावही दिसत नाही. विशेषतः राजकारणी बदलत जातात, सत्ता येते जाते, पण अधिकाऱ्यांमुळे ती सत्ता जी कामकाजातली आहे ती मात्र टिकते आणि त्यामुळेच खरं तर राज्य प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असतं. आणि त्यामुळे पहिलाच माझा जो प्रश्न आहे, जे स्वतः उपाध्यक्षही आहेत या सगळ्या MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकपदी आहेत, त्यांनाच माझा पहिला प्रश्न आहे, कारण त्यांना महाराष्ट्रात आज मॅन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून ओळखलं जातं. सर, समृद्धी महामार्ग तुम्ही त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग होता, तुमचं सगळं त्यामधली रणनीती होती. खरं तर हे खूप जटिल काम होतं, कारण एखादा महामार्ग उभारताना बऱ्याच गोष्टी नवनिर्माण कराव्या लागतात, त्यामुळे काही ठिकाणी तोट्यात असतात काही ती लोक. तर हे जटिल काम तुम्हाला कसं शक्य झालं? पहिली गोष्ट अशी की इतका मोठा म्हणजे प्रकल्प हा एका व्यक्तीचा प्रकल्प नसतो. माझं एक प्रामाणिक मत आहे की डेव्हलपमेंट किंवा विकास ही काय प्रशासकीय व इंजिनिअरिंग प्रक्रिया नाही, इट्स अ पॉलिटिकल प्रोसेस. त्याचं कम्प्लीट पॉलिटिकल विल अँड कमिटमेंट की हे करायचं आहे. म्हणजे कोणाला जर वाटलं असेल 31 जुलै 2015च्या पूर्वी की महाराष्ट्रामध्ये नागपूर ते मुंबई असा 700 किलोमीटरचा एक्सप्रेस होईल, कल्पनाही नव्हती. म्हणजे दराडे साहेब इथे आहेत त्यावेळेला ते मुख्यमंत्र्यांचे सचिव होते. 31 जुलै 2015ला माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन अनाऊन्स केलं की नागपूरला जोडणारा सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवे बांधण्यात येईल. सो दिस काइंड ऑफ कमिटमेंट सध्याचे माननीय मुख्यमंत्री ज्या पद्धतीची कमिटमेंट त्यांची होती, म्हणजे आपल्याला माहीत आहे की कोणाचा विरोध होता, कोण कसे होते, तर विविध पदर होते, राजकीय, सामाजिक, आणि एकाच वेळेला 22,000 एकर जमीन घेण्याचा असा कुठलाही प्रकल्प देशामध्ये ह्यापूर्वी झाला नव्हता. तर ह्या सगळ्याला जी कमिटमेंट होती राजकीय, ती कमिटमेंट ही महत्त्वाची आहे.
माणसं बाकी अधिकारी इंजिनियर्स कॉन्ट्रॅक्टर्स येतात आणि जातात. सो इट्स बेसिकली दॅट कमिटमेंट वॉज द स्ट्रेंथ. टीमसुद्धा जी निवडून दिली होती, म्हणजे आम्ही पहिल्यांदा उदाहरणार्थ इंजिनिअरिंग डिपार्टमेंटकडे रेव्हेन्यू ऑफिसर्स नसतात, एन्व्हायरमेंट ऑफिसर्स नसतात, पण MSRDCमध्ये आम्ही पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात डेप्टी कलेक्टर्स घेतले, ॲडिशनल कलेक्टर्स घेतले, एन्व्हायरमेंट स्पेशलिस्ट घेतले, फॉरेस्ट स्पेशलिस्ट घेतले. त्यामुळं ही सगळी टीम दिली. म्हणजे हा जगन्नाथाचा रथ आहे, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं महत्त्वाचं होतं आणि त्यातूनच हे घडलं. आता समृद्धी महामार्गाचाच विषय आहे, तर शिर्डी ते नागपूर हा सुरू झालेला आहे, तर पुढच्या टप्प्याचं काय? 700 किलोमीटरपैकी नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर सुरू झाला. पुढचे 80 किलोमीटर आपण ॲड करतो आहोत. त्याच्यानंतर 100 किलोमीटर राहते. सध्याचं टार्गेट, आमचं इंटरनल टार्गेट सप्टेंबर-ऑक्टोबरचं आहे की 701 शेवटचा लास्ट माईलला वी शुड बी एबल टू इनॉग्रेट. पण सेफर साईडवर वी आर एक्सपेक्टिंग की बाय 1 डिसेंबर आपण समृद्धी महामार्गाचं 100% इनॉग्रेशन झालेलं असेल. नक्कीच. मगाशी जसं लोढा साहेबांनी देखील म्हटलं की कोकणातल्या रस्त्यासंदर्भात, तर त्यावरती कशा पद्धतीने विचार चालू आहेत किंवा प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला. इनफॅक्ट कोकणामध्ये मी स्वतः कोकणामध्ये नोकरी करतो, गेले 30 वर्ष कोकणाच्याच एस्टॅब्लिशमेंटवर आहे आणि 700 किलोमीटरचा हा किनारा कनेक्ट झाला पाहिजे म्हणून सागरी महामार्गाचा निर्णय घेतला. आजच सागरी महामार्गाची सगळी अलाइनमेंट नोटिफाय झालेली आहे. म्हणजे हा झाला सागरी महामार्ग जो रेवसपासून ते रेडीजपर्यंत होतो. दुसरा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे म्हणजे पेनपासून, आता हा MTHL जो आहे तो चिरल्याला लँड होतो, चिरले ते पेन एक्सप्रेसवे होतं आणि पेनपासून ते पात्रादेवीपर्यंत ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेसवे, त्याचीही अलाइनमेंट शासनाला सबमिट झाली. पुढच्या 7-8 दिवसात ती पण नोटिफाय होईल. कारण हा संबंध कोकण हा ओपन अप होईल आणि जवळपास 92 किनारे त्या ठिकाणी ह्या सगळ्या सागरी महामार्गाची आणि त्याची कनेक्टिव्हिटी असेल. त्यामुळे संबंध कोकणामध्ये आज जे चित्र दिसतं ते कदाचित 5 वर्षानंतर असणार नाही. म्हणजे नक्कीच कोकणला समुद्रकिनारा हा उत्तम आणि समृद्ध लाभलेला आहे आणि त्या दृष्टीने आपल्याला समृद्ध रस्ता देखील लवकर मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. पण सर, हा झाला म्हणजे कोकणातला विषय किंवा विदर्भातला विषय. मिसिंग लिंक जी आहे, मुंबई पुणे लाखो लोक प्रवास करतात, तर तो दिसतोय कामकाज होताना, तो कधी पूर्ण होणार आहे? आजचं टार्गेट माझं जरी 1 डिसेंबर असलं तरी मला इनफॅक्ट हा मिसिंग लिंक जो आहे संबंध खंडाळा आणि लोणावळ्याला बायपास करून जातो. 11 किलोमीटरचं त्याच्यामध्ये टनेल आहे, 2 टनेल आहेत, 2 किलोमीटर, एक 9 किलोमीटरची. त्याच्यामध्ये व्हायडक्ट आहे. म्हणजे आता आपली जी इथे बांद्रावरली सीलिंग आहे, आपण जो हायमास्ट पाहतात, पायलॉन पाहतात, ती 500 मीटर लांब आहे. तिथं 650 मीटर, इनफॅक्ट याच्यापेक्षाही मोठे पायलॉन तिथे आहेत. 100 मीटर उंचीचे असे 2 ब्रिजेस आहेत तिथे. तो ब्रिज 1 डिसेंबरपर्यंत जर कंप्लीट झाला, कारण टनेल कंप्लीट झालेली आहे, तर 1 डिसेंबरला नसेल तरी आपण साधारणतः फेब्रुवारीपर्यंत 2024च्या आपण कम्प्लिटली इनॉग्रेट करू शकू मिसिंग लिंक असेल. नक्कीच. आणि दुसरीकडे मुंबई असेल किंवा नवी मुंबई असेल, जो जोडण्याचा प्रकल्प जो आहे न्हावा शेवा शिवडी, तर ह्या संदर्भातलं आताचं स्टेटस को काय आहे? न्हावा शेवा शिवडी इनफॅक्ट 2024च्या आत, म्हणजे फेब्रुवारी-मार्चच्या आताचं टार्गेट तर डिसेंबर आहे. न्हावाशेवा, कारण न्हावाशेवा शिवडी महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर विरार अलिबाग हा सुद्धा महत्त्वाचा आहे. कारण न्हावाशेवा शिवडी आपण चिरल्याला जिथे लँड होतो, चिरनेर चिरले ज्याला म्हणतात, तिथून पुढे आपण तिकडे पेनला जाणार आहोत. न्हावाशेवा शिवडी ही एअरपोर्टला कनेक्टिव्हिटी आहे. त्यामुळं आता अतिशय ॲडव्हान्स स्टेजला काम आहे. सो वी शुड बी एबल टू कम्प्लीट इट बाय द एंड ऑफ इयर. सर, इन्फ्रास्ट्रक्चर कॉन्क्लेव्हचा विषय आहे. समृद्धी महामार्ग एक वेगळ्या प्रकारचा आदर्श ठरतो आहे. तर असा कुठला अनुभव सांगू शकाल जो समृद्धीच्या बाबतीत की जो एक वेगळ्या प्रकारचा होता? सगळ्यात मोठं चॅलेंज असं होतं की पहिल्यांदा एवढा मोठा महामार्ग का करायचा याच्यावर प्रचंड मोठी आपल्याला माहिती आहे 2016ला जेव्हा आपण नोटिफाय केला महामार्ग, तेव्हा प्रचंड मोठी सगळ्यात मोठं चॅलेंज हे कंट्रोवर्सी होतं आणि मिसकन्सेप्शन होते की ह्याच्यामुळं लोक बर्बाद होतील, लोकांच्या जीवनातून उठतील. आणि सरकारची भूमिका होती ह्याच्यामुळं लोकांच्या जीवनात जर सकारात्मक परिणाम होणार असेल तर आपण हा करायचा. तर सगळ्यात मोठा चॅलेंज किंवा वेगळा जो अनुभव होता, फॉर द फर्स्ट टाईम आपण कम्युनिकेटर्स नेमले. 392 गावामध्ये जवळपास 360 कम्युनिकेटर्स आपण नेमले. म्हणजे लोकांशी संवाद साधण्याची जी प्रक्रिया होती ही वेगळी होती. आणि हा प्रकल्प असा आहे की ज्याच्यामध्ये 96% जमीन सहमतीने घेण्यात आली.
म्हणजे कंपल्सरी ॲक्विजिशन नोटिफाय आपल्याला एकूण 15% केसेसमध्ये केलं, म्हणजे 85% ते कंप्लीट खरेदी विक्री होतं. पुढचे 11% सुद्धा सहमती नव्हती आणि 4% जी सहमती नव्हती तीसुद्धा सहमती घेणं शक्य नव्हतं, कारण त्या ट्रस्टच्या जमिनी होत्या, इनामच्या होत्या, औकाफच्या होत्या, कोर्ट ऑफ वॉर्डच्या होत्या. त्यामुळे 100% सहमतीने घेतल्या जमीन आज आर्बिट्रेशनच्या केसेस होत्या. इनफॅक्ट आपण 22,000 फॅमिलीजकडून ही जमीन घेतली, 33,000 फॅमिलीजकडून जमीन घेतली 22,000 एकर. परंतु आर्बिट्रेशनच्या केसेस जर किती पाहिल्या तरी साधारणतः 300-350 केसेस आणि त्याच्यापैकी एकही केस अद्याप आमच्या अगेन्स्ट गेलेली. सो दॅट काइंड ऑफ म्हणजे हा जो अनुभव आपण मला व्हॉट वॉज चॅलेंज की लोकांची सहमती सुरुवातीला कंप्लीट लोकांमध्ये जो अविश्वास होता तो विश्वासात त्याचं रूपांतरण होणे आणि लोकांना हा समृद्धी महामार्ग आपल्यासाठी फार चांगला झाला आहे असं वाटणं हे मला वाटतं फार मोठी आहे. हेच मोठं यशाचं गमक आहे. मोपलवार साहेब आपण इकडे आलात आणि विशेषतः आमच्याशी थेट खुलेपणाने जनसंवाद साधलात त्याबद्दल आपले धन्यवाद. थँक्यू. झी 24 तासच्या इनपुट लीड मिताली मटकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि मोपलवार सरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत. राज्याच्या विकासासाठी जसे उद्योग गरजेचे आहेत तसंच त्यासाठी लागणारी गुंतवणूक राज्यात येणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पायाभूत सुविधा जशा सक्षम हव्यात तसंच सरकारही भक्कम हवं. त्यामुळेच सरकारची भूमिका जाणून घेण्यासाठी यापुढे आपण चर्चासत्र आयोजित केलेलं आहे आणि या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मी विनंती करते राज्याचे उद्योग मंत्री माननीय श्री उदय सामंत यांना की त्यांनी मंचावर यावं आणि यापुढची सूत्र सांभाळतील माझे सहकारी तन्मय टिल्लू. खूप खूप स्वागत सर. उद्योग मंत्री, सध्या विरोधकांच्या रडारवरती असलेलं आणि टीकेचं लक्ष ठरत असलेलं खातं, सध्या विरोधकांचं तुमच्या खात्याकडे फार बारकाईनं लक्ष आहे आणि गेल्या काही इतिहास पाहिला तर आपण पाहिलं की उदय सामंत जिथे असतात तिथे सत्ता असते. ही जादू कशी काय? महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण महाराष्ट्रासमोर आलो आहे. विरोधक जे माझ्यावर टीका करतात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत की पुढची 25 वर्ष देखील त्यांनी माझ्यावर टीका करतच राहावं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या पद्धतीनं हा विभाग माझ्याकडे आल्यानंतर भरपूर चॅलेंजेस आहेत. राहिला सत्तेचा भाग तर काही लोकांचा पायगुण असतो असा की जिथं जातील तिथं सत्ता येते, त्याला काय करायचं आता. सर आत्ताच दावोसमध्ये जाऊन आलात, अनेक कोटींची गुंतवणूक घेऊन आलेला आहात. त्यानंतर कुठले प्रकल्प आत्ता सुरू झालेत राज्यात आणि काय पुढचं प्लॅनिंग आहे? मला सांगताना आनंद होतोय की 1,37,000 कोटीचे आम्ही MOUs केले आणि MOU एखाद्या प्रकल्पाचा झाला म्हणजे प्रकल्प आला नाही, पण MOU झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे हा महत्त्वाचा भाग असतो. आणि मला सांगताना आनंद होतोय की 1,37,000 कोटीचे जे MOUs झाले त्यातल्या जवळजवळ 57,000 कोटीच्या प्रकल्पांना आम्ही जागा दिलेली आहे. म्हणजे त्यांची प्रोसिजर जागा देण्याची पूर्ण झालेली आहे आणि पुढच्या 46,000 कोटीच्या प्रकल्पांना जागा येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही देऊ. मला सांगताना अतिशय समाधान होतं की मैत्री नावाचा कायदा आल्यानंतर या सगळ्या परवानग्या 30 दिवसामध्ये आता इंडस्ट्रियलिस्टला मिळणार आहेत. विविध खात्यांच्या 21 खात्यांच्या आहेत आणि 30 दिवसामध्ये जर त्या मिळू शकल्या नाहीत तर सुमोटो ते सगळे अधिकार आमच्या आयुक्तांना जातील आणि आयुक्त त्याचा फॉलोअप घेऊन पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये ह्या परवानग्या देतील. अशा पद्धतीचा कायदा आपण आणतो. दावोसमध्ये आपण कोटींची गुंतवणूक केलेली आहे, पण त्यावेळेला विरोधकांकडनं ओरड झाली की सगळ्या कंपन्या आता भारतीय होत्या, मग दावोसमध्ये जाऊन गुंतवणूक करण्याची काय गरज होती? ही जी काही टीका आहे ही राजकीय टीका आहे. प्रकल्प ज्यावेळी भारतामध्ये येतो त्यावेळी त्याचं पहिलं रजिस्ट्रेशन भारतामध्ये करावं लागतं, हा आपला नियम आहे. अनेक प्रकल्प जे झालेले आहेत त्यांच्या परवानग्या जरी महाराष्ट्र सरकारच्या असल्या, देशपातळीवरच्या असल्या, तरी त्यांच्यामध्ये परकीय गुंतवणूक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे MOUs डावोसला केले. पण थोडं जरा तुम्हाला मागच्या डावसच्या दौऱ्यामध्ये मी जातो, 80,000 कोटीचे MOU झाले. त्याच्यातला एक MOU जो होता तो इलेक्ट्रिसिटीचा होता 50,000 कोटीचा. तो आजही शोधून सापडत नाही आहे. सरकार अल्पावधीत बदललं त्यामुळे सातत्यानं विरोधकांचा उल्लेख येतोच कुठून ना कुठून तरी. अशात वेदांता फॉक्सकॉनसारखा मोठा प्रकल्प राज्यातनं बाहेर गेला अशी एक ओरड झाली. त्यानंतर वेदांता फॉक्सकॉनसारखाच मोठा प्रकल्प राज्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं. पुढे त्याचं काय झालं? जो PM मेगा टेक्स्टाईल पार्क झाला आहे, मंजूर झाला आहे अमरावतीला, त्याच्यातनं
3 ते 3.5 लाख डायरेक्ट इनडायरेक्ट रोजगार हा महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. त्याच्या अगोदर 6 महिने आमच्या रांजणगावला इलेक्ट्रॉनिक पार्क मंजूर झालेला आहे. त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटचे पैसे आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे पैसे आहेत. त्याच्यात देखील 45,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. मी दुसरं सांगतो की सिनार्मस नावाची कंपनी रायगडमध्ये लॉन्च होते, जी परदेशी आहे. 20,000 कोटी त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते. MOU त्यावेळी झाला होता, पण MOU त्यावेळी झाल्यानंतर कॅबिनेट सब कमिटीची मिटिंग 18 महिने झाली नाही, म्हणून ते निघून चालले होते. इंडोनेशिया बेस्ड त्यांची कंपनी आहे. की वेदांता फॉस्कॉनचा अर्ज हा जानेवारीमध्ये आला, मार्च एंडला हायपॉवर कमिटी झाली. पण आज महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की त्या हायपॉवर कमिटीमध्ये वेदांता फॉस्कॉनचा उल्लेख देखील नव्हता. त्याच्यामुळे स्वतः सत्तेवर असताना काही करायचं नाही. जर कोण प्रयत्न करत असतील त्यांना दोषी ठरवायचं. सध्या गाजतंय बारसू प्रकरण. कोकणात जेव्हा प्रकल्प येतो तेव्हा त्याला विरोधच का होतो आणि तो विरोध विकासाच्या आड येतोय, बाधा ठरतोय? 22 जानेवारी 2022ला एक पत्र केंद्र शासनाला लिहिलं गेलं नाही, स्पेसिफिक पंतप्रधानांना लिहिलं गेलं. तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी ते लिहिलं आणि त्याच्यामध्ये बारसूमध्ये प्रकल्प आल्यानंतर महाराष्ट्राचा GDP कितीनं वाढणार आहे, तो पर्यावरणाचा ऱ्हास करणारा प्रकल्प आहे की नाही त्याच्यावर भाष्य केलेलं होतं. ती ओसाड रान आहे हे त्याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. पेट्रोकेमिकल प्रॉडक्टचे टॅक्समुळं दर कमी होतील आणि म्हणून हा प्रकल्प जगातला मोठा प्रकल्प हा बारसूमध्ये व्हावा अशा पद्धतीचं विनंतीपत्र लिहिलं गेलं. परंतु तिथला प्रोजेक्ट करत असताना पूर्ण शेतकऱ्यांची समजूत काढून गैरसमज दूर करून केला जाणार आहे. विरोध होतोच आहे, पण तरीसुद्धा मग तो विरोध डावलून प्रकल्प होणार, म्हणजे बारसू होणार की जाणार? 5,000 एकर जमीन आपल्याला पाहिजे. अजून आपण ॲक्विएशन सुरू केलेलं नाही, तरी 2,900 एकर जमीन ही शासनाच्याकडे संमतीपत्र असलेली आहे. मग त्याच्यावर काही लोकांनी असा शोध लावला की सगळे बाहेरचे आहेत, पण ते किती असणार आहेत? 800 एकर नाही तर 900 एकर नाही तर 1,000 एकरपर्यंत असतील. आंब्याचं नुकसान होणार असेल, काजूचं नुकसान, मी पण कोकणातलंच आहे ना, माझ्या जिल्ह्यातलीच ती लोक आहेत, माझ्या कुटुंबातलीच ती लोक आहेत, परंतु त्यांनी गैरसमजाला बळी पडू नये ही माझी प्रामाणिकपणाची भावना आहे. पुढच्या प्रश्नाकडे येतो की राज्यात अशा काही अजूनही MIDC आहेत तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. कायदा सुव्यवस्थेबाबत आपण कसा विश्वास देणार आहोत? उद्योग विभाग हे 2 विभागाशी संलग्नित आहे. त्याच्यामध्ये कामगार विभाग येतो आणि जी शंका निर्माण केली जाते ती माथाडी कामगार असतील. आता माथाडी कामगारांना न्याय मिळावा, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून अतिशय चांगला कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. पण काही अमाथाडी संस्था निर्माण झालेल्या आहेत ज्या अतिशय वाईट पद्धतीनं उद्योजकांना त्रास देतात. मी आज तुमच्या व्यासपीठावरनं सांगतो की स्वतः मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा उद्योगमंत्री म्हणून मी असेल, माथाड्यांवर अन्याय करणाऱ्या संस्था जर निर्माण झालेल्या असतील तर त्यांना कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही. MSMEमध्ये महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतोय, उत्तर प्रदेश नंबर 1 वरती आहे, पश्चिम बंगाल 2ऱ्या क्रमांकावर आहे. MSME आणि मोठ्या उद्योगांसाठी आपण येत्या काळात काही प्रयत्न करणार आहोत की ते वाढावेत आणि महाराष्ट्राचा नंबरही वाढेल? स्मॉल स्केल इंडस्ट्री जी आहे हा पाया आहे मोठ्या प्रोजेक्टचा. आणि आज आम्ही अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रातली प्लग अँड प्लेची जी एक कार्यप्रणाली होती, प्लग अँड प्ले म्हणजे काय, आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर पण तयार करून देतो, आम्ही जमीन पण देतो. तर अशा पद्धतीनं पूर्ण देशामध्ये अशा पद्धतीचा प्रकल्प सुरू झाले पाहिजे, छोटे छोटे स्मॉल स्केल. म्हणून आमच्याकडनं प्रेझेंटेशन घेतलं गेलं. म्हणजे मला असं वाटतं की आम्ही ट्रॅकवर काम करतोय. सर, आपल्यासमोर मान्यवर आहेत, उद्योजक आहेत, शिक्षण क्षेत्रातलेही मान्यवर आहेत, त्यांच्याकडनं त्यांचे काही प्रश्न आहेत ते घेऊयात आपण. सर, आपला जो विभाग आहे तर आपल्या राज्याची एक ड्रीम आहे की आपल्याला $1 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्रापुढे न्यायची आहे. याचा इंटिग्रेटेड प्लॅन कुठेतरी असं दिसत नाही आहे, जो बनवून पुढे जाणं असे काही प्लॅन्स आपले आहेत का? नाही, नक्कीच आहेत. म्हणजे एखाद्याला वॉटर स्पोर्ट्स जर सुरू करायचे असतील तर तो उद्योजक म्हणून आता आमच्याकडनं सुरू करू शकतो. हे पर्यटनाच्या बाबतीत आपण केलं. फक्त फूड प्रोसेसिंगवर 500 MOUs आपण केले होते. जवळजवळ 3,000 ते 4,000 कोटीचे MOUs केले होते. आता मी कोकणातनं येतो म्हणून कोकणामध्ये आम्ही 2 प्रकल्प करतोय. एक मरीन पार्क करतोय म्हणजे फिशरमनला त्याचा फायदा होईल, आणि एक मँगो पार्क करतोय तिथं आंबा बागायतदारांना फायदा होईल. असं ज्या ज्या ठिकाणी जे पोटेन्शियल आहे. आता भंडाऱ्यामध्ये आम्ही कॉपर पार्क करतोय, पितळेची भांडी ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बनवली जातात. त्याच्यानंतर नाशिकला आम्ही ट्रायबलवर जी काय बनवली जातात, खेळणी बिळणी बनवली जातात, त्याचा आपण ट्रायबल पार्क करतोय. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जे पोटेन्शियल आहे ते विकसित करण्याचा आमचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आहे. प्रोजेक्ट सुरू आहेत, पायलप आहेत आणि येत्या काळामध्ये राज्य प्रगतीपथावर जाईल अशी अपेक्षा करूयात. आणि उद्योग राज्यात नवनवे येतील आणि जसं
मोठमोठाले प्रकल्प राज्याबाहेर गेलेत म्हणून ओरड होतीये विरोधकांची, ती कमी होऊन राज्यात खरंच नव्यानं प्रकल्प येतील आणि निश्चितच रोजगार निर्मिती होईल अशी आशा करूयात. आणि सर आज आलात, आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल आपले आभार. पायाभूत सुविधा भक्कम करताना महत्त्वाचं असतं ते म्हणजे पर्यावरणाचा समतोल राखणं. खरं म्हणजे हे एक आव्हानच म्हणावं लागेल, कारण विकासही हवा आणि पर्यावरणही बिघडू नये. म्हणूनच समृद्धीतून पर्यावरण रक्षणाकडे वाटचाल कशी सुरू आहे जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्याकडून. त्यांनी मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते आणि यापुढे त्यांच्याशी चर्चा करतील माझे सहकारी तन्मय टिल्लू. सर खूप खूप स्वागत. पर्यावरण आणि इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की 36चा आकडा आहे की काय असंच वाटतं. कधीच ते पाहायला मिळत नाहीत की हातात हात घालून चालले आहेत आणि पर्यावरणाचाही विचार केला जातो आणि इन्फ्रास्ट्रक्चरही झालेलं आहे. कसा संबंध जपता आणि कसं काम चालतं? म्हणजे मला वाटतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 1,20,000च्या वर उद्योग आहेत. फक्त MMRचाच जर विचार केला तर आजच्या रोजी MMR रिजनमध्येच 11,000च्या वरती कामं सध्या सुरू आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जी कामं सुरू आहेत त्या सर्व कामांना पर्यावरण विभागाने संमती दिलेली आहेत. दर महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी आम्ही ज्या नवीन स्टार्टअप कंपन्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये, त्यांनी काही नवीन टेक्नॉलॉजी जर डेव्हलप केलेलं असेल तर त्यांचे सादरीकरण एक टेक्निकल विंग तयार केली सायंटिस्टची, त्यांच्या माध्यमातून त्यांचं सादरीकरण घेतो. अशा पद्धतीने आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे की जेणेकरून जगभरामध्ये बाहेर देखील अशा काही चांगल्या टेक्नॉलॉजी असतील ज्या लो कॉस्ट असतील, सस्टेनेबल असतील, इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये काही चेंजेस करून जर वापरता येणं शक्य असेल यासाठी देखील आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार करून देत आहोत. माझी वसुंधरा ही जी योजना आहे ती कशा प्रकारे आहे आणि त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. माझी वसुंधरा हे कॅम्पेन गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्र शासनाने पंचमहाभूत तत्वावरती सुरू केलेलं कॅम्पेन आहे. या कॅम्पेनच्या माध्यमातून पहिल्या वर्षी मी सांगू इच्छितो की सुमारे 600 अर्बन आणि रुरल लोकल बॉडीजने या अभियानामध्ये सहभाग घेतला. दुसऱ्या वर्षी जवळजवळ 12,000 आणि ह्या वर्षी जवळजवळ 17,000. सर्वच्या सर्व 412 अर्बन लोकल बॉडीज महाराष्ट्र शासनामध्ये आहेत. तर रुरल लोकल बॉडीज देखील या अभियानामध्ये सहभागी होतील आणि जेणेकरून वसुंधरेचं संवर्धन चांगल्या पद्धतीने होईल. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट आणि एअर पोल्युशन ग्रामीण भागातून आणि शहरामधून देखील कसं कमीत कमी करता येईल यावरती आमचा भर असणार आहे. ग्रीन स्पेसेस, मियावाकी टाईप ऑफ फॉरेस्ट क्रिएशन कशा पद्धतीने आपल्याला शहरी भागांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये देखील कसं वाढवता येईल. गेल्या 2 वर्षामधले जर आकडेवारी सांगायची झाली तर जवळजवळ 15,000पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणावरती ग्रीन स्पेसेस या आपल्या माझी वसुंधरा कॅम्पेनच्या माध्यमातून तयार झालेले आहेत. हे कॅम्पेन तुम्ही सांगितलंच, पण ह्याच्यात काम करावं किंवा ह्या पद्धतीनंच काम व्हावं यासाठी काही पॅरामीटर्स सेट करण्यात आली आहेत. दरवर्षी आम्ही या अभियानामध्ये काम करणारे आमचे जे अधिकारी असतात ते अधिकारी NGOज आणि रुरल लोकल बॉडीज लोकप्रतिनिधी यांच्याकडनं सजेशन्स घेत असतो. त्यांच्यासोबत वर्कशॉप ऑर्गनाईज करत असतो आणि नवीन कोणकोणते पॅरामीटर यामध्ये ॲड करावेत की जेणेकरून हे अभियान अधिक व्यापक सर्वसमावेशक होईल आणि संपूर्ण पर्यावरणाचा समतोल या अभियानामध्ये राखला जाईल. एन्व्हायरमेंटल इन्फ्रास्ट्रक्चर नेमकं काय आहे आणि ते कशा पद्धतीत राबवलं जातं आहे? आमच्या विभागाचं संपूर्ण 100% काम ऑनलाईन आहे. कोणत्याही प्रकारचे कागद आम्ही मागत नाही. हिअरिंगसुद्धा आमच्या ऑनलाईन होतात. लोकांना आम्ही मंत्रालयात हिअरिंगसाठी बोलवत नाही. आमच्या स्टेट लेवल एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट ऑथॉरिटीकडे कोणत्याही प्रकारची पेंडन्सी नाही. या गतीने आमचं पर्यावरण विभागाचं काम चालू आहे. पर्यावरणामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची काय नेमकी भूमिका आहे आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी काय आपण करतो आहे आणखी? ह्या परवानग्या देत असताना संपूर्ण जो प्रोजेक्ट प्रपोनंट आहे तो प्रोजेक्ट प्रपोनंट ह्या संपूर्ण ज्या कंडिशन्स आहेत आमच्या त्या कंडिशनचं पालन करतो किंवा नाही हे आम्ही त्यांच्याकडनं सेल्फ सर्टिफिकेशन घेत असतो. त्याचबरोबर आमच्याकडे यंत्रणा देखील आहे. स्टेटची यंत्रणा आहे आणि केंद्र शासनाची देखील यंत्रणा आहे. दोन्ही यंत्रणांना इंडिपेंडंट अधिकार आहेत. ते जाऊन ह्या संपूर्ण पर्यावरणाच्या ज्या कंडिशन्स दिल्या त्याप्रमाणे काम सुरू आहे की नाही बघू शकतात. तर त्या पद्धतीने काम जर सुरू नसेल तर स्टॉप वर्क देण्याचे देखील यांना अधिकार आहेत. स्टॉप वर्क दिल्यानंतर त्यांना आम्ही एन्व्हायरमेंटल कॉम्पन्सेशन देखील लावू शकतो.
सर, आत्ता तुम्ही म्हणालात की आपण आग्रही आहोत सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी, पण मेगा सिटीजमध्ये बेसुमार बांधकामं सुरू असलेली पाहायला मिळतात. म्हणजे जिथे ओपन स्पेस दिसेल तिथे बांधकामं सुरू झालेली पाहायला मिळतात. अशात तुम्हाला वाटतं की पर्यावरणाचा विचार केला जातोय? मला नाही वाटत की कोणत्याही अर्बन लोकल बॉडीज अशा पद्धतीने ओपन स्पेसेसवरती आणि रिझर्वेशनवरती बांधकामाची परवानगी देत असेल. त्याची संपूर्ण जबाबदारी या अर्बन लोकल बॉडीजवरती आहे. ते आम्ही अगदी सिव्हिल ॲव्हिएशनपासून फायर NOC पासून तर सगळ्याच NOC बघत असतो. तर त्यामुळे मला वाटतं की स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, अगदी स्ट्रक्चरल इंजिनिअरनी त्यांचं स्ट्रक्चर्स चेक केलं आहेत की नाही एवढे सगळे सर्टिफिकेशन बघत असतो. त्यामुळे 20,000 स्क्वेअर मीटरच्या वरच्या प्रकल्पाला तर खूप मोठ्या प्रमाणात चालणी लागली जाते. तर मला नाही वाटत की अशा पद्धतीने कुठल्या प्रकारची कामं इलिगलरित्या सुरू असतील. या कामांचं ऑडिटिंग, पर्यावरणाबद्दल जे काही काम सुरू आहे त्याबद्दलचं ऑडिटिंग नेमकं कसं सुरू केलं जातं? यासाठी 2 स्तरावरती ऑडिटिंग केलं जातं. मी सांगेल की एक स्टेट एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कमिटी आहेत. ह्या टेक्निकल कमिटी आहेत. त्यांना मदत करण्यासाठी टेक्निकल फील्डमधले एक्सपर्ट्स लोक या कमिट्यांवरती घेतलेले आहेत. जे कोणी प्रकल्प करू इच्छितात, इंडस्ट्रीज किंवा मोठे मोठे प्रकल्प येतात, ते प्रोजेक्ट प्रपोनंट अलॉंग विथ त्यांच्या कन्सल्टंटनी त्या प्रकल्पामध्ये कशा पद्धतीने एन्व्हायरमेंटलची संपूर्ण काळजी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट करणार आहात त्याबाबतचं सादरीकरण करतात. प्रत्येक प्रकल्पाला असेसमेंट करण्यासाठी साधारणपणे 1 ते 1.5 तास लागतो. सर्व रेकमेंडेशन बघून, सर्व NOCs बघून आणि कंप्लायन्सेस बघूनच ऑथॉरिटीच्या लेवलवरती निर्णय घेतले जातात. सर, पुढच्या प्रश्नाकडे येतो की ग्रीन झोनची नेहमी चर्चा होते किंवा त्याच्यात एन्क्रोचमेंट झाली आहे म्हणून ओरडाही होतो, त्याच्याबद्दल बातम्याही केल्या जातात. ग्रीन झोनची नेमकी व्याख्या काय आणि त्याची व्याप्ती किती आहे? ग्रीन झोन आणि ओपन स्पेसेस हे आपण UDCPR बनवतो. अर्बन डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून जसा मुंबईचा UDCPR 2034 आला आहे तसाच आपण युनिफाईड DCPR संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी देखील केलेला आहे. त्या युनिफाईड DCPRमध्ये आपण नॉर्म्स ठरवून दिले आहेत की कोणत्या शहरामध्ये लोकसंख्येच्या नॉर्म्सप्रमाणे कोणत्या ठिकाणी प्लॉटची साईज किती असेल तर त्या ठिकाणी किती टक्के ओपन स्पेस तुम्हाला ठेवणं कायद्याने बंधनकारक आहे. आणि तेवढी ओपन स्पेस जर तुम्ही ठेवलेली नसेल तर त्यामध्ये तुम्हाला काही रिलॅक्सेशन, ओपन स्पेसेसच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं रिलॅक्सेशन देता येत नाही. फक्त ग्रीन स्पेसेस ठेवत असताना अजून एक आत्ताच्या नवीन UDCPRमध्ये, युनिफाईड DCPRमध्ये एक प्रोव्हिजन करण्यात आली आहे की ज्यामुळे तुम्ही ग्राउंडवरती तर ओपन स्पेसेस आणि ग्रीन स्पेसेस ठेवू शकतात. त्यावरती ॲडिशनल पोडियमवरती तुम्हाला जर स्पेसेस जर द्यायच्या असतील तर त्या देखील देऊ शकतात. ही एक नवीन कायद्यामध्ये आपण तरतूद केलेली आहे. कायद्याने स्टिप्युलेट केलेली मिनिमम रिक्वायरमेंटपेक्षाही जास्त मोठ्या प्रमाणावरती आमच्याकडे जे प्रकल्प येतात त्यात मोठ्या प्रमाणावरती त्यांनी ओपन स्पेसेस आणि रिक्रिएशनल स्पेसेस ठेवलेल्या ती एक खूप चांगली आणि महत्त्वाची बाब आहे. की आपल्याला सगळ्यांना डेव्हलपमेंट गरजेचीच आहे येत्या काळासाठी, पण पर्यावरणाचं जतन, संरक्षण होणंही तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी येत्या काळात काय पावलं उचलणं गरजेचं आहे? कोणतेही प्रकल्प करत असताना जे सस्टेनेबल कशा पद्धतीने राहतील याचा आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे. ज्या जुन्या इंडस्ट्रीज आहेत त्या इंडस्ट्रीज आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फ्रेंडली कशा करता येतील, त्यांच्यातनं होणारं वॉटर पोल्युशन आणि एअर पोल्युशन कसं कमी करता येतील, नवीन रिसेंट लेटेस्ट टेक्नॉलॉजी जगभरात काय काय आलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला आपल्या फॅक्टरीमधनं पोल्युशन आपल्याला कमी करता येईल का, या सर्व गोष्टींचा प्रत्येक नागरिकाने मला वाटतं विचार करणं गरजेचं आहे. प्रत्येक माणूस ज्यावेळेला या सर्व गोष्टींचा विचार करेल त्यावेळेला मला वाटतं की आपण एक चांगल्या पद्धतीचं पर्यावरण पुढच्या पिढीला आपण देऊ शकू असं मला वाटतं. खरं आहे, पर्यावरण विभाग तर आहेच आहे, पण प्रत्येक माणसाची गरज आहे, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे असं मी म्हणेन की पर्यावरणाचं रक्षण करायचं, जतन करायचं आहे. सर, आज वेळ दिलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद. आज आपली कॉन्क्लेव्ह जी आहे ती महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह म्हणून म्हणतो आपण, ज्यामध्ये आपण इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भातील सर्व घटकांचा विचार करतो. आणि या सर्व घटकांचा विचार करत असताना त्यामध्ये महत्त्वाचा भाग येतो हा शिपिंगचा देखील असतो. त्याचबरोबर स्किलिंग म्हणजे एज्युकेशनचा देखील असतो. आणि या सगळ्यासाठी जो मोठं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी लागतो तो म्हणजे फायनान्स. आणि या फायनान्सच्या संदर्भात देखील तो कशा पद्धतीने आपण करू शकतो, कशा पद्धतीने तो वाढवला जातो किंवा वाढवला गेलेला आहे आतापर्यंत, या विषयावर देखील आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्याकडे मान्यवर आलेले आहेत. ज्या मान्यवरांमध्ये राहुल राजभर हे सर आहेत. सर, आपलं नमस्कार. त्याचबरोबर आपल्यासोबत शिखा शेट्टी देखील आहेत, ज्या भवानी शिपिंगच्या चेअरमन आहेत, ज्या शिपिंगच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर डॉक्टर विवेक कायंदे देखील आहेत, संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये
ते खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या संदर्भात मार्गदर्शन करत असतात. सर, मी शिक्षणाच्या संदर्भात येतो, कारण इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की आपल्याला यंत्र दिसतात, आपल्याला मोठमोठे नुसते रस्ते दिसतात किंवा बिल्डिंगी दिसतात, पण हे यंत्र चालवायला मानवाचा देखील सहभाग असावा लागतो आणि मानव हा बुद्धीच्या बळावरतीच ह्या सगळ्या गोष्टी विकसित करत असतो. त्यामुळे हे बुद्धीचं जे चालना देणारे यंत्र जे आहे ते शिक्षणरूपी विद्यापीठाच्या माध्यमातून मिळत असतं. सर, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये शिक्षणाच्या म्हणजे विशेषतः उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचं महत्त्व कशा पद्धतीने असतं? इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये फक्त इन्फ्रास्ट्रक्चर नव्हेच तर ओव्हरऑल डेव्हलपमेंटमध्ये इंडस्ट्रीयल असोच की टोटल ब्युरोक्रेसिक असो, सगळीकडे हे विद्यार्थी आपले नाव कमवताना दिसत आहेत. आज आपण ज्यावेळेला चर्चा करतो आहोत इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भामध्ये, तर जे काही वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत किंवा युनिव्हर्सिटीमध्ये रन होतात, साधारणतः त्याला आपण सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणूयात, आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग म्हणूयात, बॅचलर्स इन डिझाईन इन इंटेरियर डिझायनिंग्स म्हणूयात, ह्या सगळ्या प्रोग्राममधनं जे काही विद्यार्थी घडत जातो आणि हे जे काही यंग माइंड आहे यांचं जे काही एनकरेजमेंट आहे, त्यांना स्किल बेस्ड आपल्याला कसं बनवता येईल, त्यांना चांगलं स्किलचं एक कसं त्यांना आपल्याला एक चांगलं शिक्षण देता येईल आणि त्या संदर्भामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते विद्यापीठामधनं प्रोव्हाइड केलं जातं आणि त्याच्या माध्यमातूनच ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी त्यांच्या फायनल सेमिस्टरमध्ये इंटर्नशिप्सच्या माध्यमातून ग्राउंड लेवल रियालिटीजचं किंवा त्या ग्राउंड लेवल इंडस्ट्रीजचं कनेक्टिव्हिटी देऊन त्यांना त्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन्स आणि त्यांना तिथे प्रोव्हाइड केलं जातं. नंबर 2, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एज्युकेशन याचा जर का आपण एक थोडासा समन्वय साधण्याचा जर का प्रयत्न केला, तर ज्या वेळेला बरेचसे जे काही इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट्स आहेत किंवा मोठ्या मोठ्या बिल्डिंगचं बांधकाम चालू असतं, एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये छोटासा रस्ता बांधलेला असतो, नाल्यांचं कुठेतरी बांधकाम झालेलं असतं, तर त्या ठिकाणी टेस्टिंग करण्यासाठी नंबर 1 मटेरियल टेस्टिंग, तुमचं तिथे जे काही मेटल आहे त्या मेटलचं टेस्टिंग असेल, तुमचं कॉन्क्रीटचं टेस्टिंग आहे, तुमच्या कॉन्क्रीट ब्लॉकचं टेस्टिंग आहे, ब्रिक टेस्टिंग आहे, ह्याच्यासाठी लागणारं जे काही इक्विपमेंट्स आहेत हे प्रत्येक बिल्डरकडे नसतात, तर ते एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्सकडे, फॉर एक्झाम्पल UTM मशीन, युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन्स आहेत, हे ज्या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंगचे कोर्सेस रन होतात त्या ठिकाणी हे टेस्टिंग मटेरियल किंवा टेस्टिंग इक्विपमेंट्स अवेलेबल असतात आणि यांच्या मार्फत इन्फ्रास्ट्रक्चर आणि युनिव्हर्सिटी इथे कुठेतरी त्यांचा एक समन्वय साधला जातो. ते बांधकाम त्या क्वालिटीनी होतं का नाही हे टेस्टिंग करण्यासाठी सुद्धा युनिव्हर्सिटीचा त्या ठिकाणी नियर बाय युनिव्हर्सिटीचा हायर एज्युकेशनचा त्या ठिकाणी मदत घेतल्या जाऊ शकते. CRDI क्रेडिट त्याला म्हणतो आपण, इट्स अ कोएलेशन ऑफ डिझास्टर रेजिस्टन्स इन्फ्रास्ट्रक्चर. आम्ही एक सर्वे केला आणि एडिन ग्रँटच्या संदर्भातनं त्यांच्याकडनं आम्हाला ग्रँट्स मिळाल्यात संजय गुडावल युनिव्हर्सिटीला, and we have launched a program disaster management. So now we are giving education to students that how to manage the after disaster situations. So that is one of the way that university and infrastructure, whether it may be in creation of the infrastructure or in a way of resisting. जसं शिक्षणाचा संबंध इन्फ्रास्ट्रक्चरशी महत्त्वाचा आहे म्हटलं तर इन्फ्रास्ट्रक्चरचा पायाभूत जो आहे तो पाया आहे तो शिक्षण आहे असं म्हणायला हरकत नाही, पण त्याचबरोबर थोडंसं सरस्वतीबरोबर लक्ष्मी असणं गरजेचं आहे. त्यामुळे फायनान्स हा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्यासोबत profitwala.com बाय RRAचे CEO आहेत राहुल राजभर. राहुल राजभरजी, तुमच्याकडनं ह्या सगळ्या आपण जाणून घेणार आहोत, पण मुळात profitwala.com ही काय संकल्पना आहे आणि या अनुषंगाने काय मिळतं लोकांना? गुड इवनिंग. profitwala.com एक RRA का पार्ट है. RRA 11 साल से शेयर मार्केट में सर्व कर रहा है, लोगों को प्रॉफिट बनाने में हेल्प करता है वाया डीमैट अकाउंट, लोगों का पोर्टफोलियो मैनेज किया जाता है यहाँ पे. सो रिसेंटली RRA करके क्या होता है, सबसे मेजर पार्ट हो जाता है मार्केटिंग का. मार्केटिंग के लिए जब हम लोगों को अप्रोच करते थे, क्या आप RRA को जानते हैं क्या शेयर मार्केट से रिलेटेड, या हम कुछ कैंपेन्स करते थे तो वो लोग बोलते थे कि नहीं हम नहीं जानते हैं, बहुत सारे एक्सक्यूजेस देते थे. तो हमारी जो मार्केटिंग टीम है उन्होंने सोचा कि ऐसा कुछ नाम रखना पड़ेगा जो इजीली रिकॉल हो जाए शेयर मार्केट से रिलेटेड. एंड एवरीवन सिटिंग हियर, सबको पसंद है प्रॉफिट वर्ड. हम सब एक ऐसी चीज़ है कि लॉस होता है तो थोड़ा सा डर जाते हैं या सहम जाते हैं, रुक जाते हैं, लेकिन प्रॉफिट एक
वर्ड सुनते ही लोगों को एक अच्छा होता है और इजीली रिकॉल हो जाता है। तो हमने वेबसाइट लॉन्च किया profitwala.com करके, जहाँ पे इजीली एक लेमैन वाया टेक्निकल एनालिस्ट और रिसर्च एनालिस्ट और फाइनेंशियल एडवाइज़र के थ्रू काफ़ी अच्छा प्रॉफिट कर सकता है अपने डीमॅट अकाउंट में। पण इन्फ्रास्ट्रक्चर या सेक्टरकडे तुम्ही कसं पाहता ॲज अ ट्रेडर म्हणून? आप अगर देखेंगे कि कोई भी शेयर प्राइस कैसे बढ़ता है, आप फॉर एग्जांपल एक कंपनी ले लेते हैं, ए कंपनी, और उसको बहुत सारे कॉन्ट्रैक्ट्स मिल रहे हैं गवर्नमेंट के, और वो कंपनी ड्रास्टिकली ग्रो कर रही है। सो बट ऑलवेज आपका 10 का भाव 11 होना है, 11 का भाव 12 होना है। बीइंग एन ट्रेडर, अगर मैं इंफ्रास्ट्रक्चर्स में देखूं तो आने वाले टाइम में काफ़ी ज़्यादा ग्रोथ है सर। मतलब अपना पैसा जिसने भी इंफ्रास्ट्रक्चर में लगाया आने वाले 2-3 साल, तो मेरे हिसाब से तो काफ़ी अच्छा प्रॉफिट हो जाएगा उससे। म्हणजे थोडक्यात शेअर टिप देऊन ठेवलेली आहे सरांनी। आपल्यासोबत शिखा शेट्टी जी आहेत, जसं मी मगाशी म्हटलं त्या संचालिका आहेत भवानी शिपिंग्सच्या। इन्फ्रास्ट्रक्चर आणि शिपिंगचा खूप जवळचा संबंध असतो। आपण मगाचपासून म्हणतोय कोकणची किनारपट्टी किंवा महाराष्ट्राला समुद्राची किनारपट्टी लाभलेली आहे, पण या पाण्याचा देखील वापर कशा पद्धतीने केला जातो हे यांच्यापेक्षा जास्त चांगलं कोण सांगू शकतं? तर तुमचे यार्ड आणि ट्रान्सपोर्ट सगळंच आहे, तर याचा रोल काय म्हणजे? इंफ्रास्ट्रक्चर एंड शिपिंग, ये लोग का लिंक बहुत है क्लोज। जैसे कि एयर हो, थ्रू सी हो, रोड हो, ये तीनों बहुत ही ज़्यादा इम्पॉर्टेंट है। एंड हम ज़्यादा एम्फसाइज करने जाए तो रोड है, जैसे कि ट्रांसपोर्टेशन इनडायरेक्टली डायरेक्टली लिंक हो जाता है रोड्स। सो जैसे कि हम बोलते हैं ट्रांसपोर्टेशन, एक कार्गो एक जगह से दूसरे जगह जाना, सो इसमें कॉस्ट भी इन्वॉल्व होता है। कॉस्ट कैसे इन्वॉल्व होता है? जैसे कि आपके रोड्स आर नॉट प्रॉपर, तो इसका इम्पैक्ट अल्टीमेटली कॉस्ट बढ़ा देता है। एंड व्हेन इट कम्स टू पोर्ट शिपिंग में बहुत ज़्यादा सिग्निफिकेंट रोल होता है, जहाँ पे हम कार्गोज एक कंट्री से दूसरी कंट्री लेके आते हैं। सो पोर्ट में जैसे कि इंफ्रास्ट्रक्चर जितना मॉडर्नाइज रहेगा, उतना जल्दी हम ये जो शिफ्ट होता है एक कंट्री से दूसरी कंट्री, ये ज़्यादा ही फास्ट हो जाता है। एंड व्हेन इट कम्स टू अगेन ट्रांसपोर्टेशन, मॉडर्न टेक्नोलॉजीज एज इन GPS, जो हम ट्रेलर्स में बहुत ही ज़्यादा इम्पॉर्टेंट हो जाता है। एंड देन IT सॉफ्टवेयर, न्यूली डेवलप्ड IT सॉफ्टवेयर, ऑल दीज हैव अ वेरी बिग इम्पैक्ट ऑन आवर लॉजिस्टिक्स एज वेल एज ट्रांसपोर्टेशन। तुमचं ऑफिस मुंबई बेस आहे, पण महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टनी तुम्ही काय म्हणाल? महाराष्ट्रातल्या शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्र में बिकॉज ऑफ लॉजिस्टिक्स इंडस्ट्री, महाराष्ट्र में एक्सपोर्टर्स बहुत बढ़ गए हैं। जैसे कि हम सबको पता है यहाँ पे नवाशेवा पोर्ट है। नवाशेवा पोर्ट के कारण सिटीज़ डेवलप हो रहे हैं, बहुत सारे अपॉर्चुनिटीज़ आ रहे हैं, एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़ बढ़ रहे हैं लोगों के लिए, जिसके कारण लिंक हो गया है, इंफ्रास्ट्रक्चर भी उस हिसाब से बढ़ रहे हैं। म्हणजे डॉक्टर विवेक कायंदे, तुम्ही स्वतः रजिस्ट्रार आहात संजय घोडावत विद्यापीठामध्ये, 20 वर्षाचा साधारण तुम्हाला शिक्षणाचा अनुभव आहे। हे धोरणात्मक अभ्यासक्रम ठरवताना इन्फ्रास्ट्रक्चरचा कशा पद्धतीने विचार केला जातो? सर निश्चितच केला जातो। 2 गोष्टी त्याच्यामध्ये आहेत। एक तर मॅन्डेटरी पार्ट आहे, कारण ज्या काही स्टॅच्युटरी बॉडीज आहेत त्याच्यामध्ये मग ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन असू देत, काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर आहेत, फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियन फार्मसी काउन्सिल आहे। ह्या अपेक्स बॉडीज आहेत, त्यांनी मिनिमम रिक्वायरमेंट ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर याचे जे नॉर्म्स दिलेले आहेत ते तर फॉलो करावेच लागतात, पण ते सगळीकडेच असतात। So that is not USP because that is everywhere common. So what makes the USP that how we are going to give them more than what is required in the infrastructure. So infrastructure doesn't mean only 4 walls. 4 भिंती म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर होत नाही। इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे त्या ठिकाणी जे काही इक्विपमेंट्स आहेत, ज्या मशिनरीज आहेत, ज्या फॅसिलिटीज त्या ठिकाणी आहेत, जे एन्व्हायरमेंट टोटल त्यांना लर्निंग झोनमध्ये घेऊन जातं। सुरुवातीच्या काळामध्ये आपण टीचिंग याला जास्त कॉन्सन्ट्रेट करायचो, पण आता टीचिंग राहिलेलं नाही आहे, आता लर्निंग आहे। बिकॉज एव्हरीथिंग इज इन अ लर्निंग वे, इन अ लर्निंग ॲटिट्यूडनी आपल्याला ते बघावं लागतं आणि त्या मेथडनीच आपल्याला ते समोर जावं लागतं। प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग याचा वापर नाही केला, PBL स्पेसेसचा वापर नाही केला तर चुकीचं होईल। संजय घोडावत ग्रुपचं स्टार एअरलाइन्स आहे,
त्या ठिकाणी संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग कोर्स आहे. संजय घोडावत ग्रुपचं ज्यावेळेला टेक्स्टाईल इंडस्ट्रीज आहेत त्याच वेळेला जवळच्याच संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये बॅचलर्स इन फॅशन डिझायनिंग आहे. एव्हरीथिंग गोज हँड इन हँड. नंबर 1 इंडस्ट्री अँड एज्युकेशन, नंबर 1. नंबर 2 द इन्फ्रास्ट्रक्चर वॉट इज रिक्वायर्ड, अँड नंबर 3 द एक्सपिरियन्स, स्टुडंट एक्सपिरियन्स इन द ॲक्च्युअल इंडस्ट्रीज. कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमच्या स्वतःच्या वागणुकीतून म्हणजे विद्यापीठाच्या स्वतःच्या धोरणातून सातत्य राखायला ठेवतायत. आणि सर मी तुम्हाला थांबवतो. सातत्य म्हटलं की शेअर बाजार आणि इन्फ्रास्ट्रक्चर ह्याच्यातलं समान गोष्टी कोणत्या आहेत असं तुम्ही म्हणाल, सांगाल? जब कोविड में सारे बिजनेसेस बंद थे, उस टाइम पे सबसे ज़्यादा किसी मार्केट ने अगर सपोर्ट किया है इंफ्रास्ट्रक्चर को तो वो है सिक्योरिटीज़ मार्केट. और आगे भी सर अगर आप शायद आपके पास भी डीमैट अकाउंट होगा, आपको दिखता होगा 10,000 का प्रॉफिट, लेकिन वो डीमैट में आते आते 7,000 रह जाता है. 3,000 तो हमारे ब्रोकरेज और टैक्सेस चले जाते हैं. सो बहुत बड़ा रोल प्ले करता है सिक्योरिटीज मार्केट फॉर इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ. सर थोडक्यात फायनान्स उभं करण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या ते खूप फायदेशीर ठरतं. शिखा मॅम, अगदी थोडक्यात सांगाल कुठल्या 2 अपेक्षा आहेत गव्हर्नमेंटकडनं शिपिंगच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या संदर्भात? इट इज़ रोड, बिकॉज जैसे मैंने थोड़े टाइम पहले बोला, रोड इज़ समथिंग जिस पे ज़्यादा एम्फसाइज करने की ज़रूरत है. ट्रांसपोर्टेशन, ट्रांसपोर्टेशन जैसे कि वहाँ पे मॉडर्न टेक्नोलॉजीज़ जो आईटी सॉफ्टवेयर, जीपीएस है, जैसे मैंने थोड़े टाइम पहले बोला, ये ज़्यादा हमें एम्फसाइज करने की ज़रूरत है. वाई? बिकॉज अगेन मूवमेंट ऑफ गुड्स, जो जैसे कि ब्रिजेस हो गए, फ्लाईओवर्स हो गए, जो कनेक्टिविटी, ये सारा चीज़ें हैं जहाँ पे लॉजिस्टिक्स के लिए ट्रांसपोर्टेशन बहुत ज़्यादा इम्पॉर्टेंट हो जाता है. जितना जल्दी कनेक्टिविटी होगा उतना ज़्यादा कॉस्ट इफ़ेक्टिव हो जाएगा, उतना ज़्यादा अल्टीमेट जो एंड यूज़र्स है, जो हमारे कस्टमर्स है, उनको उतना जल्दी वो प्रोडक्ट मिलेगा. और जितना डिले उतना ही कॉस्ट पे इम्पैक्ट, एज इन कॉस्ट बढ़ जाएगा. नक्कीच हे सगळे घटक तुम्ही ऐकलेत आणि कदाचित आपण आज ही कॉन्क्लेव्ह झाल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा या दृष्टीने विचार करू की शिपिंग इन्फ्रास्ट्रक्चरसाठी कसं महत्त्वाचं आहे, त्याचबरोबर फायनान्स हा शेअर बाजाराच्या माध्यमातून कसा महत्त्वाचा आहे. आणि हे सगळं करण्यासाठी शिक्षण हे अत्यावश्यक असतं आणि त्या शिक्षणाचा देखील उहापोहा आपण आज या ठिकाणी केलेला आहे. तुर्तास मी तुम्हा तिघाही मान्यवरांचे धन्यवाद म्हणतो. तुम्ही या ठिकाणी आलात आणि मार्गदर्शन देखील केलं. धन्यवाद. तिन्ही मान्यवरांना विनंती की काही क्षण त्यांनी मंचावरच थांबावं. मी झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरे सर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या चर्चासत्रात सहभागी झालेल्या या मान्यवरांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत. पुढचं चर्चासत्र आहे अफोर्डेबल हाऊसिंग अपॉर्च्युनिटी इन मेट्रो सिटीज. आणि या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते हरीश श्रॉफ, डायरेक्टर सेल्स अँड मार्केटिंग, ज्ञाती ग्रुप, महेश कुंटे, मुख्य कार्यकारी अधिकारी, वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, तसंच राजेंद्र मिरगणे, माजी अध्यक्ष महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि डिकी चेअरमन मिलिंद कांबळे यांना, या चौघांनीही मंचावर यावं अशी मी त्यांना विनंती करते. आणि यापुढे चर्चासत्र सुरू ठेवतील माझे सहकारी प्रशांत सोनार. सगळ्या मान्यवरांचे सुरुवातीलाच मी आभार मानतो. आज या सगळ्या मान्यवरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या घटकांना रिप्रेझेंट करणारे मान्यवर आपल्याकडे आलेले आहेत. आणि आता बांधकाम व्यवसायाच्या अनुषंगाने हा सगळा आपला विषय असणार आहे. आणि यासाठी आपल्यासोबत आहेत पद्मश्री मिलिंद कांबळेजी, जे स्वतः अध्यक्ष तर आहेच डिक्की या संस्थेचे, त्याचबरोबर वेगवेगळ्या कमिट्यांवरती देखील ते आहेत. उदाहरणार्थ चेअरमन आहेत ते IIM जम्मूचे, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जी इकॉनॉमिक काउन्सिल आहेत त्याचे ते सदस्य आहेत. नॅशनल SC/ST हबचे ते चेअरमन देखील आहेत. त्यामुळे सगळ्या घटकांचं ते रिप्रेझेंटेशन या चर्चेमध्ये करतील.
याची निश्चित खात्री बाळगायला हरकत नाही. मी बाकीच्या मान्यवरांनाही बोलतं करणार आहे, पण सुरुवात मी मिलिंद कांबळे सरांपासून करणार आहे. सर, हाऊसिंग इंडस्ट्रीमध्ये सध्या काय चालू आहे? कुठल्या डीपीजचे प्रॉब्लेम आहेत? खरं म्हणजे मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि मूळ मी कन्स्ट्रक्शनचा मनुष्य आहे. ज्याला सिमेंट, दगड वगैरे जे म्हणतात त्या इंडस्ट्रीमधला मी आहे. ही जी कॉन्फरन्स आज जी आपण आयोजित केली आहे फार महत्त्वाचा विषय आहे, जो की महाराष्ट्राच्या इकॉनॉमीमध्ये मोठी भर हा सेक्टर घालत असतो आणि त्याचबरोबर एम्प्लॉयमेंट जनरेशन आणि टॅक्सेस ही मोठ्या स्वरूपामध्ये. आता विशेषतः आम्ही ज्या भागामध्ये काम करत असतो आता हाऊसिंग प्रोजेक्ट्समध्ये, तर ज्याच्यामध्ये आत्ता जे आम्हाला भेडसावणारे या संदर्भातले जे विषय आहेत ते एक तर लँडचं डिजिटायझेशन करणं, कारण ते इतकं महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे लँड डिस्प्यूट आणि ह्या सगळ्या विषय त्याच्यामध्ये येतात. ज्या सगळे अधिकारी हे म्हणत असतात वन विंडो सिस्टम आहे, सगळं ऑनलाईन आहे, पण ती जी सिस्टम आहे ती फास्ट ट्रॅक करण्याची सगळ्या ज्या लायसन्सेस आहेत किंवा परमिशन जे आहेत ते फास्ट ट्रॅक करण्याची आवश्यकता आहे. सगळ्यात महत्त्वाचं मला कस्टमर म्हणून जे आम्ही त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये जातो, स्टॅम्प ड्युटी अमुक सगळं भरायला, म्हणजे पैसे घेऊन आम्ही सरकारकडे जातो त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये पैसे भरायला, पण त्या लोकांसाठी कस्टमरसाठी म्हणजे साध्या वॉशरूमची सुद्धा चांगली व्यवस्था नसते. म्हणजे जो तुमच्या दारामध्ये पैसे घेऊन येतो आहे, तर ह्या सगळ्या बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत हा एक भाग. दुसरा खरं म्हणजे मी MSME सेक्टर जो आहे ज्याच्या आमची संस्था आहे त्याला रिप्रेझेंट करतो. आज महाराष्ट्रामध्ये जी काही इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आहे आणि या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी आवश्यक असणारा जो ॲन्सलरी सप्लायर्स आपण ज्याला म्हणतो, जो MSME आहे, पण असा एक डॅशबोर्ड असण्याची आवश्यकता आहे की जसं मला माहिती आहे एका राज्याचे मुख्यमंत्री हे त्यांच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे सगळीकडे ती सिस्टम आहे, जिल्हा उद्योग केंद्र आहेत आणि ते इतके इफिशियंट त्यांच्याकडे जिल्हा उद्योग केंद्र त्यांनी केले, कारण त्यांच्या जिल्ह्यामध्ये किती MSME आहेत, कोणत्या सेक्टरमध्ये आहे, त्याची किती इन्व्हेस्टमेंट झालेली आहे, त्याच्याकडे किती एम्प्लॉयमेंट आहे, त्याचे इंडस्ट्रीयल आउटपुट काय, किंवा तो एक्सपोर्ट करत असेल तर तो किती एक्सपोर्ट करत आहे, हे सगळं त्या डॅशबोर्डवरती. आणि ते त्याचा रिव्ह्यू घ्यायचे आणि रिव्ह्यू घेताना जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये एम्प्लॉयमेंट कमी झालं तर ते विचारायचे प्रश्न की ते का कमी झालं. तर असं महाराष्ट्रासारख्या IT, इकॉनॉमिक हब, इंडस्ट्रीयल हब, काय काय ऑटोमोबाईल हब सगळं आपल्याकडे आहे. तर असा एक इफेक्टिव्ह डॅशबोर्ड जो आहे तो इंडस्ट्री डिपार्टमेंटकडे असला पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याचं काही स्किलिंग आहे, ते स्किल मॅपिंग पण होणं गरजेचं आहे. दोन गोष्टी, महाराष्ट्रातल्या MSMEचं मॅपिंग, दुसरं स्किल मॅपिंग, हे असणं फार आवश्यक आहे असं मला वाटतं. थँक्यू. नक्कीच. मी महेश कुंटे सरांकडे जातो, जे स्वतः CEO आहेत वरद प्रॉपर्टी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. तुम्ही एक बांधकाम व्यावसायिक म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरकडे कसं पाहता? आता इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी झालेली आहे आत्तापर्यंत महाराष्ट्रातली किंवा शहरांमधली, तर ती सिटी सेंट्रिक झालेली आहे. स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर पर्टिक्युलर काही विभागांमध्येच चांगल्या पद्धतीने पाणी, रस्ते किंवा इलेक्ट्रिसिटी हे दिलं जात आहे. त्यावेळी सिटी सेंट्रिक एरिया झाल्यामुळे व्हर्टिकल ग्रोथ चांगली होते. फक्त म्हणजे बिल्डर लॉबी फक्त रिडेव्हलपमेंट करून नवीन नवीन बिल्डिंग बांधतात, त्या नवीन मोठ्या बिल्डिंग होतात, पण त्यामुळे पर्टिक्युलर एरियामध्येच कॉस्ट वाढत जाते. म्हणजे तुम्ही ते मगाशी मुद्दा म्हणला की ज्याच्यामध्ये थोडीशी इकॉनॉमी घरं मिळावी लोकांना, तर HID जर का नियरबाय जे 5-10 किलोमीटर एरिया आहेत तिथे जर का पाणी मिळत नसेल किंवा रस्ते नसतील किंवा इलेक्ट्रिसिटी मिळत असेल आणि टँकरनी पाणी द्यावं लागत असेल तर लोक तिथं घरं का देतील? तर आपल्या इंडियामध्ये काय होतं आहे की व्हर्टिकल ग्रोथ फक्त ती पर्टिक्युलर एरिया, म्हणजे आता पुण्यातनं मी आलो आहे तर कोरेगाव पार्क असेल, कोथरूड असेल, तर इथल्या किमती समजा 3-4 CR असतील घरांच्या, तर तोच जर एरिया जर का तुम्ही 10-20 किलोमीटर लांब गेला आणि इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं दिलं सरकारने, पाणी लाईट मिळालं, तर याच्या 1/4 कॉस्टिंगमध्ये घरं मिळतील. आणि त्याची गरज आहे, कारण पुण्यामध्ये शिकायला जेवढे लोक बाहेरनं येतात, म्हणजे महाराष्ट्रीयन असतील, नॉन महाराष्ट्रीयन असतील,
सगळ्यांची इच्छा पुण्यात घरं घ्यायची आहे, पण ते अफोर्डेबल प्रत्येकाला होत नाही. म्हणजे जो फ्रेशर आहे, कुठेतरी जॉब करतो आहे, त्याला 3-4 कोटीचं घर होणं शक्य नाही आहे. तर त्याच्या बजेटमध्ये त्याला 50-60 लाखात 2 BHK पुण्यात मिळू शकला पाहिजे. तर त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जी सरकारकडून पण होणं अपेक्षित आहे, पाण्याच्या सोयी, चांगले रस्ते, इलेक्ट्रिसिटी, हे पण सर्व दूर नियर बाय होणं गरजेचं आहे. म्हणजे असं होतं की फक्त व्हर्टिकल डेव्हलपमेंट, सिटी सेंटरची डेव्हलपमेंट आणि नियर बाय एरियाची डेव्हलपमेंट त्या मानाने होत नाही आहे. पण आता व्हायला लागली आहे थोडीफार, पण जेवढी अपेक्षित आहे तेवढी होत नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडंसं अपेक्षांवरती सरकारने देखील पूर्णत्वास आलं पाहिजे. हरीशरावजी जे डायरेक्टर आहेत सेल्स अँड मार्केटिंग ज्ञाती ग्रुपचे, तर त्यांना मला असं विचारायचं आहे की सर, इकॉनॉमिक ग्रोथच्या दृष्टीने तुम्ही या सेक्टरकडे कसं बघता आणि त्यात तुमचं कशा पद्धतीने योगदान देता? सबसे पहले जी 24 तास का धन्यवाद कि ज्ञाति ग्रुप को एक प्लेटफॉर्म दिया टू बी अ पार्ट ऑफ दिस महाराष्ट्र कॉन्केव इंफ्रास्ट्रक्चर. सर, जहाँ तक 26 इयर्स का एक्सपीरियंस है, इंफ्रास्ट्रक्चर इज़ द मेजर कंट्रीब्यूटर टू द इकोनॉमिक ग्रोथ. आज स्टेट में एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज़, टैक्सेशन, क्वालिटी ऑफ लाइफ, काफ़ी चीज़ें हैं जिसमें इंफ्रास्ट्रक्चर इज़ द रीज़न फॉर द इकोनॉमिक ग्रोथ. तो मेरे हिसाब से गवर्नेंस की जो पॉलिसीज़ हैं अभी, जो इंफ्रास्ट्रक्चर की तरफ गवर्नमेंट्स ध्यान दे रही हैं, इन्वेस्टमेंट्स कर रही हैं, प्राइवेट प्लेयर्स आ रहे हैं, मेरे हिसाब से द फ्यूचर फॉर द नेक्स्ट 2-3 years इज़ रियली वेरी गुड. एंड द स्टेट ऑफ महाराष्ट्र, हम ये सोच रहे हैं कि इस काफ़ी इंफ्रास्ट्रक्चर में हमें योगदान मिलेगा. राजेंद्र मिरगणे हे माजी अध्यक्ष आहेत महाराष्ट्र हाऊसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे आणि अध्यक्ष आहेत अफोर्डेबल हाऊसिंग डेव्हलपमेंट असोसिएशनचे. आपल्या बोलण्यामध्ये वारंवार उल्लेख येतो आहे अफोर्डेबल हाऊसिंग, जे प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येकाचं इथे बसलेल्या देखील प्रत्येकाचं कधी ना कधी ते स्वप्न राहिलेलं असणार आहे. पण आता ते स्वप्न तरी आपण बघू शकतोय का? कारण अफोर्डेबल हाऊसिंग हा प्रकार मेट्रो सिटीजसाठी तरी राहिला आहे का? कसं आहे याच्यामध्ये, एकतर मी प्रथमतः जी 24 तासचं अभिनंदन करतो, स्वागत करतो की एवढ्या वेगवेगळ्या विषयावरती आज ही कॉन्क्लेव्ह अरेंज केली. आपण अफोर्डेबल हाऊसिंगवरती विचार करत असताना सर्वात महत्त्वाचा याच्यामधला घटक आज हाऊसिंग सेक्टरमध्ये अफोर्डेबल हाऊसिंग जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन, लोअर इन्कम ग्रुपसाठी आवश्यक आहे, तो ग्रुप किंवा त्याची संख्या 90% ही स्वतःच्या पक्क्या घरापासून वंचित आहे. आणि जे 90% घरं बांधली जात आहेत, तो जो ग्रुप आहे MIJ आणि HIGचा, मिडल इन्कम ग्रुप अँड हायर इन्कम ग्रुप, तर त्यांची 90% घराची गरज पूर्ण झालेली आहे किंवा बहुतांशी वर्गाकडे एकापेक्षा जास्त घरं आहेत. म्हणजे जिथं गरज आहे तिथं आमचा डेव्हलपर मित्रही पुढं जात नाही आहे. आणि सरकारने जी आता प्रधानमंत्री आवास योजनेसारख्या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे की या सेक्टरमध्ये हाऊसिंग निर्माण होण्याच्या दृष्टीनं, तर त्याला जेवढ्या मोठ्या प्रमाणात चालना मिळायला पाहिजे तेवढी मिळालेली नाही आहे. आपला जो प्रश्न आहे की मेट्रो सिटीमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 13 लाख घरं मंजूर झाली. त्यापैकी 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये एक 6 लाख घरं रद्द झाली काही कारणांनी. आणि जे घरं चालू आहेत त्याच्यामध्ये मेट्रो सिटी, मग ते मुंबई असेल, पुणे असेल, या शहरामध्ये जर आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त AHP, PPP या माध्यमातून इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जी घरं बांधली जायला पाहिजे ते निग्लेजिबल किंवा नसल्याच जमात. बृहन्मुंबईमध्ये एकही प्रकल्प झालेला नाही आहे. प्रॉपर पुणे महापालिकेच्या अंतर्गत ही एखादा दुसरा फक्त प्रकल्प झालेला आहे. आणि जे काय झालं ते CLSS म्हणजे क्रेडिट लिंक सबसिडी स्कीममध्ये, जो की ॲक्च्युली मिडल इन्कम ग्रुपला मिळालेला लाभ आहे. म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जी घरं बांधली जायला पाहिजे ती झालेली नाही आहेत. आणि ॲक्च्युअली जर त्याच्यामध्ये बांधायची संधी उपलब्ध होती, म्हणजे अगदी मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा, कारण याच्यामध्ये जे नो डेव्हलपमेंट झोनच्या जागा आहेत मुंबईमध्येही, जसे की बोरिवली परिसरामध्ये आहेत, मुंबईतल्या बऱ्याच बृहन्मुंबई महापालिकेच्या आत, त्यालासुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये
त्याच्यावरती घरं बांधणं अलाउड केलं होतं, पण कुणीही डेव्हलपर पुढे आले नाहीत. आज डेव्हलपरचा जो काही रोख आहे तो फक्त मिडल अँड अबव इन्कम ग्रुपकडेच आहे. त्यामुळे जोपर्यंत डेव्हलपर या लो इन्कम ग्रुप आणि इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी पुढे येत नाही तोपर्यंत मुंबई आणि मेट्रो सिटीमध्ये हे घराची गरज पूर्ण होणार नाही या ग्रुपसाठी. कांबळे साहेब हे म्हणतायत ते बरोबर आहेत का? कारण तुम्ही जसं मगाशी उल्लेख केलात की म्हणजे विंडो असेल किंवा काय, तर ह्या गोष्टी कारणीभूत आहेत की अजून काही? नाही, ह्या कारणीभूत आहेत. कारण पुणे आणि मुंबईमध्ये 2,30,000 कोटीचे डिस्प्यूट्स जे आहेत जे सरकारने सोडवले पाहिजेत, ह्याच्यामध्ये सरकारने लक्ष घातलं पाहिजे. कारण असे अनेक प्रोजेक्ट्स आहेत ज्याचे MOU झालेले आहेत, ते पुढे गेलेले नाहीत, लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. हे जे डिस्प्यूट्स आहेत. दुसरं, ह्या अर्बन लोकल बॉडीज आणि जे गव्हर्नमेंटचे जे डिपार्टमेंट्स आहेत, इथे जे कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात त्यांचे जे पेमेंट्स आहेत त्याचेसुद्धा मोठ्या प्रमाणात इश्यू आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या स्ट्रीमलाईन होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. मिरगणे साहेब, दुसरं बांधकाम कामगार योजना जी आहे ती फक्त कागदावर राहिली असं वाटतंय का? बांधकाम कामगार आवास योजना हे देवेंद्रजींनी 2016-17मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू केली. बांधकाम कामगार मंडळाकडे जवळपास 8 ते 10 हजार कोटीचा निधी उपलब्ध आहे, परंतु त्याचा लाभ डेव्हलपरनेही खूप कमी प्रमाणात घेतला आहे. अगदी संख्येत सांगायचं म्हणलं तर एक 5-7 डेव्हलपरपेक्षा ग्रुप हाऊसिंग स्कीममध्ये जास्त डेव्हलपरनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे. आणि वैयक्तिक पातळीवर बांधकाम कामगाराने जर याचा लाभ घ्यायचा म्हटलं तर त्या गावापासून ते मंत्रालयापर्यंत 2 लाखाच्या लाभासाठी फाईल मूव्ह करणं त्यांनाही शक्य नाही आहे. त्यामुळं बांधकाम कामगार आवास योजना हे लागू करण्यासाठी जिल्हा पातळीवरती त्याच्या मंजुरी जर शासनानं दिल्या तर त्याचा लाभ निश्चितपणे होऊ शकेल. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगार मंडळाकडे असतानासुद्धा आणि तो क्लास खरोखर याच्यातून वंचित असताना, त्याला फंड्स असतानासुद्धा फक्त ह्या थोड्याशा गोष्टीमुळं त्याचा लाभ मिळू शकत नाही आहे. शासनाने मी विनंती करेन की जर थोडाफार त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि डेव्हलपर्स बिल्डर्स जे आहेत त्यांनीही याच्यामध्ये जर थोडासा प्रयत्न केला, इनिशिएटिव्ह घेतले तर या वर्गासाठी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात घरं बांधता येऊ शकतील. नक्कीच गडकरी साहेब देखील आपल्या समोर आहेत, त्यामुळे मी थोडंसं आटोपतो घेणार आहे. पण शेवटी प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न असतो की आपण कुठली तरी व्यथा मांडली पाहिजे. अगदी 2 शब्दामध्ये कुठल्या अपेक्षा आहेत, फक्त 2 शब्दात? प्रायव्हेट इक्विटी टू बी इंट्रोड्यूस्ड इन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. ओके, कोणते सर? फक्त व्हर्टिकल ग्रोथ नव्हता, हॉरिझॉन्टल ग्रोथ जर झाली, गव्हर्नमेंटनं सगळ्या एरियामध्ये सुविधा पोहोचल्या तर खऱ्या अर्थाने विकास होईल. नक्कीच. कांबळे साहेब, हाऊसिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरसाठी जे लायसन्सेस आहेत आणि ज्या परमिशन्स ज्या आहेत ते ईज ऑफ डुईंग बिझनेस बाकीच्यासाठी जसं आहे तसं याच्यासाठी सुद्धा ईज ऑफ डुईंग बिझनेस झालं पाहिजे. सर साहेब समोर आहेत तर मी साहेबांना एक विनंती करेन की अफोर्डेबल हाऊसिंगसाठी जे मुंबई असेल, पुणे असेल, याची जी उपनगरं आहेत त्या उपनगराच्या आजूबाजूला नगरपालिका महापालिकेच्या ज्या परिग्रस्त क्षेत्रामध्ये हे घरं करायची परवानगी दिलेली आहे. बांधकामाची प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये होती, अफोर्डेबल हाऊसिंग UDCPRमध्ये आहे, परंतु त्या भागामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर नसल्यामुळं फक्त प्रोजेक्ट होऊ शकत नाहीत. ते जर तिथं इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉपर केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालं तर जो हॉरिझॉन्टल डेव्हलपमेंटचा, हॉरिझॉन्टल हाऊसिंगचा जो कन्सेप्ट आहे तो निश्चितपणे तिथं पूर्ण करता येईल. जागा अवेलेबल आहेत, कमी किमतीत अवेलेबल आहेत. आणि मगाचा जो आपला प्रश्न होता की मेट्रो सिटीमध्ये कमी किमतीत घरं देण्याच्या बाबतीत, तर त्या ठिकाणी निश्चितपणे अगदी आज मुंबईमध्ये जे अफोर्डेबल हाऊसिंगसाठी सुद्धा म्हणून जर म्हटलं तर 30-35 लाखाच्या आत घर मिळू शकत नाही, ते तिथं मात्र 8 ते 10 लाखात उपनगरामध्ये घर मिळू शकतं. फक्त आणि फक्त तिथं इन्फ्रास्ट्रक्चर मिळण्याची आवश्यकता. नक्कीच तुम्ही सगळ्यांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. गडकरी साहेब आहेत आणि गडकरी साहेब हे एखाद्या प्रकल्पाचा विचार करताना जसं 360 डिग्री विचार करतात तसा तुमच्या अपेक्षांचा देखील विचार करतील, ही एक अपेक्षा ठेवून आपण इथेच थांबतो आहोत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आणि सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी काही क्षण मंचावरच थांबावं. मी झी 24 तासचे मुख्य संपादक निलेश खरेजी यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं आणि या चर्चासत्रात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचं स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावेत.
CMD मॅस्कॉट इन्फ्रा प्रोजेक्ट्स LLP शंकर प्रजापती आणि कैलास प्रजापती त्यांचं स्मृतिचिन्ह देऊन आभार व्यक्त करावेत. संतोष पुरोहित यांना स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे आभार व्यक्त करावे. महाराष्ट्र इन्फ्रा कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री माननीय श्री नितीन गडकरी. इन्फ्रास्ट्रक्चर म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो नितीन गडकरींचा चेहरा. रोडकरी अशी त्यांची ओळख झाली ती त्यांच्या आजवरच्या कामामुळेच. त्यांच्याकडून या कॉन्क्लेव्हमध्ये ऐकणं म्हणूनच महत्त्वाचं आहे. मी झी24 तासचे मुख्य संपादक श्री निलेश खरे यांना विनंती करते की त्यांनी माननीय नितीन गडकरी यांना मंचावर घेऊन यावं. मोठी स्वप्न बघून इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचं काम कोणी केलं असेल तर ते नितीन गडकरी सरांनी केलं आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र तर आपलं राज्य आहे, सरांचं राज्य आहे. या राज्यासाठीची म्हणून त्यांची स्वतःची खूप मोठी स्वप्न आहेत. सर, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं इन्फ्रास्ट्रक्चरमधलं स्वप्न जे तुम्ही बघितलं ते मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं होतं. त्याला होऊन आता 2 दशकं होत आली आहेत. पण त्यानंतर महाराष्ट्रात आता समृद्धी आला, महत्त्वाचा प्रकल्प महाराष्ट्रासाठी म्हणून तुम्ही त्याचं लेआउट मंजूर केलं आहे. सागरी महामार्ग. हां, सागरी महामार्ग. सागरी महामार्ग होता तो जेव्हा मी बांधकाम मंत्री होतो तेव्हा या मार्गावर टोटल 24 ब्रिजेस होते. त्यातले 19 ब्रिजेस मी असतानाच बांधून पूर्ण झाले. त्याच्यामध्ये समुद्राच्या काठाने जात असताना एन्व्हायरमेंटच्या आणि त्याचबरोबर लँड ॲक्विजिशनचे काही मुद्दे आहेत. याच्यामध्ये एक रेवस करंजा म्हणून ब्रिज होता, तो यातला सगळ्यात महत्त्वाचा होता. त्याची किंमत मी जेव्हा होतो तेव्हा 350 कोटी होती. आता या रेवस करंजा ब्रिजची किंमत मला वाटते 1200-1500 कोटी झाली आणि महाराष्ट्र सरकारने बहुतेक तो बांधायला घेतला आहे. तो जर झाला तर नंतर 2-3च पुलं आणि रस्ता करावा लागेल. दुसरा एक रस्ता कोकणाकरता खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे नागपूरपासून म्हणजे बुटीबोरीपासून कोल्हापूरपर्यंत जवळपास 4 लेन रोड झाला आहे आता पुष्कळचा. पण कोल्हापूर ते रत्नागिरी आता 4 लेनचं काम तिन्ही पॅकेज अवॉर्ड झाले आहेत आणि त्यामुळे ते नानंद वगैरे जे आहे तिथून रत्नागिरीला म्हणजे अगदी ते उदय सामंतांच्या घरात हेलिकॉप्टरने बघून आलो तिथपर्यंत हा रस्ता म्हणजे तो डायरेक्ट रत्नागिरीतून सुरू होऊन तो डायरेक्ट नागपूरला पोचणार आहे आणि हा 4 लेन रस्ता आहे. त्यामुळे या संपूर्ण भागाच्या विकासाला पोर्ट करता दोन्ही पोर्टला होईल. या दोन्ही पोर्टला जोडणारे रस्ते आम्ही NHAIकडनं 4 लेन चांगले केले आहेत. त्यामुळे या दोन्ही पोर्टचाही बिझनेस वाढणार. एक तुम्ही मगाशी जी चर्चा करत असताना मला असं वाटतं की मुंबईमध्ये आता तिन्ही बाजूनी समुद्र आहे, त्यामुळे मुंबईमध्ये विकास करण्यामध्ये अडचण आहे. त्यामुळे आता मुंबईमध्ये पोल्युशन देखील समस्या आहे. त्यामुळे मुंबईच्या ऐवजी कोकणात आणि विशेषतः नाशिक आणि पलीकडे ट्रायबल याच्यात ठाणे जिल्ह्याचा भाग आहे, तळासरी वगैरे. त्यामुळे चांगल्या हायवेनी या एरियाला जोडून आपण एक मध्ये योजना घेतली की आम्ही एक सॅटेलाईट पोर्ट तयार केला. सॅटेलाईट पोर्ट म्हणजे समुद्र तिथपर्यंत नेला. तर जालन्याला आम्ही आता सॅटेलाईट पोर्ट बांधून पूर्ण केला आहे आणि नागपूरजवळ सिंधी रेल्वे तिथे पूर्ण केला आहे. त्यामुळे डायरेक्ट कंटेनर एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट तिथून होईल. दुसरं तुम्ही एक आग्रहाने या विषयाचा फॉलोअप करा, तो म्हणजे महाराष्ट्रात जलमार्ग झाले पाहिजे. आणि यात मी मंत्री असताना BPTमध्ये नवी मुंबईच्या एअरपोर्टला मुंबईतल्या कुठल्याही दिशेने समुद्रातून वॉटर टॅक्सीने 17 मिनिटात जाता येईल अशी योजना तयार केली. 8 ते 10 हजार तरुण मुलांना वॉटर टॅक्सीचा रोजगार मिळेल आणि मुंबईच्या रस्त्यावरचाही भार कमी होईल आणि पाण्यातून 17 मिनिटात सगळे एअरपोर्टला. तुम्ही व्हेनिसला गेले. दुसरं मुंबईमधून MPBS सी प्लेन, तुम्हाला आठवत असेल मी स्वतः विमानातून पाण्यातून उडून त्यावेळचे मंत्री आम्ही समुद्रात उतरलो आणि हे सक्सेसफुल झालं. आता एक कंपनी 100 प्लेन घेते आहेत. म्हणजे इथून उडलं तर रामटेकच्या खिंडसी तलावात उतरलं, तिथून उतरलं तर शेगावला गजानन महाराजांच्या मंदिरासमोरच्या तलावात उतरलं. तर जसं वॉटर ट्रान्सपोर्ट विमानाचं आहे तसं आपलं MPBS सी प्लेनचं जर झालं तर हाही टुरिझमला खूप उपयोग होईल. अजून एक मुद्दा आहे की महाराष्ट्रातून एक्सपोर्ट काय होऊ शकतं. जालन्याला स्टीलच्या इंडस्ट्री एवढी आहे की 200 स्क्रॅपिंग युनिट जुन्या गाड्यांचे ताबडतोब सुरू होऊ शकतात.
त्याच्यातून रोजगार नवीन निर्माण होईल. ॲल्युमिनियम, स्टील, कॉपर, प्लास्टिक, रबर तयार होईल. ऑटोमोबाईल कंपोनंट्सची किंमत कमी होईल. आणि आज आपल्या भारतात सगळ्यात जास्त ऑटोमोबाईल इंडस्ट्री औरंगाबाद आणि पुणे भागात आहे. आपलं एक्सपोर्ट ही 7.5 लाखाची इंडस्ट्री 15 लाख कोटीची होईल. आणि आपण जगात 4थ्या नंबरवर होतो ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. आता आपण जपानला मागे ढकललं आणि 3ऱ्या नंबरवर आलो आहे. आणि 5 वर्षात भारत ऑटोमोबाईलमध्ये 15 लाखाची इंडस्ट्री होऊन जगात पहिल्या क्रमांकावर येईल असा मला विश्वास आहे. आणि तो आला तर त्याचा सगळ्यात जास्त फायदा महाराष्ट्राला होईल. तुम्ही एकमेव मंत्री आहात दिल्लीतले जे हायड्रोजन कार स्वतःसाठी वापरताय. मुळात डिझेल कार या 2027पर्यंत पूर्णतः संपुष्टात यावा या दृष्टीने एक विचार समोर आलेला आहे. त्या संदर्भात माझी तुम्हाला विनंती आहे, महाराष्ट्र हे इथेनॉल उत्पादनामध्ये नंबर 2चं स्टेट आहे. पहिलं उत्तर प्रदेश आहे, महाराष्ट्र आहे. मी आजच टाटाच्या MDशी बोललो, त्यांनी फ्लेक्स इंजिन गाडी आणतात आहेत. आणि TVS, हिरो आणि बजाज यांनी स्कूटर आणली आहे. ऑटो रिक्षा तयार झाली आहे. टोयॅटोची एक केम्ब्री नावाची गाडी होती ज्याच्यात पेट्रोल 60% आणि 40% ती 20 तयार करायची. तसं आता टोयॅटो सगळ्या गाड्या इथेनॉलवर आणतात आहेत. इथेनॉलचा रेट आहे 60 रुपये आणि पेट्रोलचा 120 रुपये. आणि मी एक मध्ये टेक्नॉलॉजी आणली रशियातून, त्यातून इथेनॉल आणि पेट्रोल दोघांचा मायलेज सेम झाला आहे. म्हणजे ग्राहकाची 50% बचत. आपण जसं शेतकऱ्याला अन्नदाता केला आहे तसं आता ऊर्जादाता केला. कारण पेट्रोल डिझेलचा पर्याय आता शेतकरी इथेनॉल, CNG, LNG बनवायला लागले. आता शेतकरी डांबर बनवायला लागले. म्हणजे एनर्जी क्रॉप्स किंवा जे परली, राईस स्ट्रॉ, तणस ते जाळतात, त्याच्यापासून बिटुमेन तयार झाला. आणि 30,000 कोटी रुपयाचं शेतकऱ्यांनी बिटुमेन तयार केलं तर नवीन रोजगार निर्माण होईल. त्यामुळे फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर आणि रुरल सेक्टरला प्रायोरिटी आणि बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग करून बायोमास जनरेट करून शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करणं. महाराष्ट्रामध्ये जे शहरं विकसित झाले आहेत तसेच स्मार्ट सिटीज, तसं स्मार्ट विलेजेस झाले पाहिजे. आमच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूरला आम्ही आता राईस स्ट्रॉपासून बायो CNG आणि बायो LNG तयार करतो आहे. त्याच्यावर ट्रक आणि बसेस चालणार आहे. आता पाण्यापासून, दूषित पाण्यापासून किंवा ऑर्गॅनिक वेस्टपासून हायड्रोजन तयार होणार आहे. हायड्रोजन हे फ्युचर फ्युएल आहे. आणि आता कोळशाच्या ऐवजी, डिझेलच्या ऐवजी, पेट्रोलच्या ऐवजी हायड्रोजन हे इंडस्ट्रीमध्ये, विमानामध्ये, रेल्वेमध्ये आणि गाडीमध्ये सगळीकडे फ्युएल येणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फ्युचरिस्टिक ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याच्या आधारावर महाराष्ट्रात क्लस्टर्स कसे उभे राहतील. त्यामुळे हे ड्राय पोर्ट, सॅटेलाईट पोर्ट आणि एक्झिस्टिंग पोर्ट, नवीन वाधवान पोर्टचं पण योजना आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी भारतात पहिली आणि जगात आदर्श बनल्याशिवाय राहणार नाही, इतकं पोटेन्शियल महाराष्ट्र. सर, मला आठवतं 2014ला सरकार आल्यानंतर तुम्ही मुंबईसाठीचं पहिलं विजन घेतलं होतं ते वॉटर ट्रान्सपोर्टचं. पण सर मग अडचण कुठे येते? जर आता त्याला 8 वर्ष होत आली त्या गोष्टीला, 8 वर्षानंतर त्यावेळी मी एक प्रोजेक्ट घेतलं होतं की BPT टू अलिबाग मी रोपॅक्स सुरू केला. लोक आपली बस, ट्रक, कार टाकतात रोपॅक्समध्ये आणि अलिबागला जातात आणि अलिबागहून वडखळला जातात. म्हणजे आता इथून जर आपल्याला वडखळपर्यंत जायचं असेल तर 2.25 तास 2.5 तास लागतात. नंतर मुंबईमध्ये इतका रोडवर ट्रॅफिक जाम आहे, बांद्र्याकडे ट्रॅफिक आहे, सगळीकडे आहे. मुंबईमध्ये कसं आहे, इकडे समुद्र आहे, इकडेही समुद्र आहे आणि इकडेही समुद्र आहे. त्यामुळे मुंबईला छोटी जागा आहे. त्यामुळे मुंबईच्या याच्यामध्ये आपण जर पाण्यामधून पब्लिक ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं तर खूप मला विश्वास आहे की मुंबईतला ट्रॅफिक आणि पोल्युशन, ट्रॅफिक जॅम प्रॉब्लेम सुटेल. माझी अजूनही इच्छा आहे की मुंबईचा इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन, तर मुंबईचा एक ऑक्सिजन पार्क म्हणून एक 900 हेक्टर हे झाडं लावून एक सुंदर पार्क तयार झाला तर मुंबईकरांना एवढा ऑक्सिजन मिळेल आणि कार्बन डायऑक्साईड एवढा कन्झ्युम होईल की पर्यावरणाकरता खूप चांगलं होईल असं माझं त्यावेळेचं स्वप्न होतं. थोडं बहुत मी करू शकलो पण आता माझ्याकडे नाही आहे काम. सर, आम्हाला सगळ्यांना एक नेहमी प्रश्न पडतो की गडकरी सरांचं विजन असतं, सर प्रकल्प हाती घेता आणि तो पूर्णत्वाला पण नेतात. मुळात तुमच्याकडे अशी कोणती टेक्निक आहे की तुम्ही सर्व क्लिअरन्स सहजतेनं मिळवून घेता? सगळे टेक्निक मला तुम्हाला उघडपणे नाही सांगता येणार. देर इज अ विल, देर इज अ वे, and if there is no will, there is only survey, discussion, seminar, committee, subcommittee and research.
त्यामुळे मला निर्णय घेणारे मला बाळासाहेब ठाकरेंनी एका ॲक्रेलिकच्या शीटवर लिहिलं एक वाक्य दिलं होतं, आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. नितीन म्हणे कारणं सांगू नको, काम झालं पाहिजे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो आय लाईक पीपल हू कॅन गेट द थिंग्स डन. मला तुमचे विद्वत्ता वापरून तुमचे ज्ञान हे काम कसं होत नाही हे सांगण्याकरता वेळ खर्च करू नका. हाऊ टू गेट इट डन हे झालं, हा प्रश्न सुटलाच पाहिजे. असा कसा सुटत नाही. आणि मग सुटायचा असेल तर मी सगळ्या मार्गाचा अवलंब करतो. सर पण अनेकदा तुम्ही खूप उघडपणे म्हणजे अधिकाऱ्यांच्या येणाऱ्या अडचणी किंवा त्यांच्या जे काही चुकीचे मार्ग असतात त्याबद्दल उघडपणे जे काय असतात ते वक्तव्य करतात. इतर अनेक राजकारणी अधिकाऱ्यांना खूप घाबरून असतात आणि तुम्ही थेटपणे टीका करतात. मी 50 लाख कोटी रुपयाची कामं केली पण एकही कॉन्ट्रॅक्टर माझ्याकडे आला नाही. नो करप्शन. आणि मी हे तुमच्यासमोर उघड तोंडाने बोलू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की आउट ऑफ बॉक्स एनी थिंकिंग. कोणाला घरच्यांनाही कन्व्हिन्स करायला वेळ लागतो. माझ्याच बायकोने मला म्हटलं होतं एकदा, ती MSc आहे फूड अँड न्यूट्रिशनमध्ये, तर जेवता जेवता मला म्हणाले तुम्ही सांगता म्हणे की पाण्यातून ऑक्सिजन तयार होईल, मग ऑर्गॅनिक वेस्टमधून ऑक्सिजन निघेल बायोडायजेस्टरमधून, आणि त्याच्या हायड्रोजन निघेल, त्याच्यावर गाडी चालेल. म्हणे लोकांचा सोडा माझाच विश्वास नाही बसत, तर तुमच्यावर लोकांचा विश्वास कसा बसेल. तेव्हा मला कळलं की आपण हे जे दुनियाभरचे नवीन आउट ऑफ बॉक्स आयडिया सांगतो याच्यावर पहिलेपर्यंत लोक विश्वासच ठेवत नव्हते, इथेनॉल वगैरे याच्यावर त्याच्यावर. पण आता लोकांना कळलं की हे बोलल्यावर हे हो झालं आहे सगळ्या बाबतीत. आता मी RTOमध्ये मी परिवहन मंत्री, आता मी शिव्या खातो पुष्कळ लोकांच्या. मी 16 गोष्टी डिजिटलाइज केल्या. आता परमिट घरून मिळतं, ड्रायव्हिंग लायसन्सच्या बाबतीत कडक केलं, आणि 16 प्रकारच्या परवानग्या आता RTO ऑफिसमध्ये जावंच लागत नाही. लोक खुश झाले, पण RTOवाले माझ्यावर फार नाराज झाले आहेत देशातले. पण आता प्रश्नच आहे, असंच महानगरपालिकेत लोक आलेच नाही पाहिजे. म्हणजे मंत्रालयात किती लोक येतात, काय येतात, हे घरून काम झालं पाहिजे. जे होणारं काम आहे ते घरून झालं पाहिजे. जे न होणारं काम आहे त्याचं रिजेक्शनचं पत्र पाठवून द्या. त्यामुळे कुठेतरी ईज ऑफ बिझनेसमध्ये ट्रान्सपरन्सी, टाईम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस. मी नेहमी म्हणतो की पैशाचं ऑडिट महत्त्वाचं आहे, पण पैशाच्या ऑडिटपेक्षा परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. तुम्हाला असं कधी होतं का की या सगळ्या बजबजपुरी असलेल्या राजकारणामध्ये अडचणीचं वाटतं? मला अडचण फडचणीचं काही वाटत नाही. मी कोणाची चिंताही करत नाही. तुम्ही जर चांगलं काम केलं तर जात, पंथ, धर्म, भाषा आणि सेक्स याच्यावरती उठून लोक तुम्हाला मदत करतात, सहकार्य करतात. आणि पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशो इकॉनॉमिक रिफॉर्म. की राजकारणाचा अर्थ समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण आहे. नायदर राइटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, वी आर नोन अपॉर्च्युनिस्ट. भाजप आया तो भाजप में घुसो, काँग्रेस आया तो काँग्रेस में घुसो. कपडे तयारच आहे, झेंडे तयारच आहे. जे आले त्याचा घेतला का चालले जिंदाबाद, हे नको. आपलं कन्व्हिक्शन जे आहे, आपले विचार जे आहे त्याशी प्रामाणिक राहून आपण जर काम केलं तर नक्की गुणात्मक बदल होईल. विचार हाच सर्वात महत्त्वाचा कळीचा प्रश्न सध्याच्या राजकारणामध्ये झालेला आहे. कारण विचार आणि विचारानुसार राजकारण हे कुठेच दिसत नाही आहे. एक तुम्हाला अजून एक सांगतो, शॉर्टकट कट यू शॉर्ट. राजकारणामध्ये शॉर्टकट मारण्यापेक्षा लॉंग टर्मवर इमानदारीने लोकांची सेवा केली आणि विश्वास संपादन केला तर तुम्हाला आयुष्यभर काही चिंता नाही. लोक स्वतः येतील, तुमच्याकरता पैसे खर्च करतील, तुम्हाला मतं देतील. नागपुरात गेला की हा अनुभव सातत्याने येतो. गडकरी सरांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती विमानतळापासून तर अगदी तलावापर्यंत प्रत्येक ठिकाणी भेटतो. आणि हे त्यांचं काम आहे. मुळात कामामुळे लोक त्यांच्यावर प्रेम करतात. असे राजकारणी हे अनेकानेक घडो आणि राज्याचं नाव, देशाचा विकास हा त्यानिमित्तानं घडो हीच अपेक्षा करूयात. आणि सर, आज या निमित्तानं तुम्ही वेळ दिलीत आणि चर्चा केली त्यासाठी खूप धन्यवाद. थँक्यू. एन्व्हायरमेंट पार्टनर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ. टुरिझम पार्टनर डायरेक्टोरेट ऑफ महाराष्ट्र टुरिझम. असोसिएट पार्टनर्स MSRDC, संजय घोडावत युनिव्हर्सिटी, सुधन गोल्ड लोन, राजयोग पेंट्स, न्याती ग्रुप, प्रॉफिटवाला.com by RRA, मॅस्कॉट इन्फ्रा प्रोजेक्ट्स LLP.
सह्याद्रीची उंची म्हणजे